गट्टू आणि चिंकीचा सत्याग्रह. 2 ऑक्टोबरचा दिवस होता. गट्टू आणि चिंकीच्या शाळेत गांधी जयंती साजरी होत होती. शर्मा सर भजन गात होते. बोला महात्मा गांधी की जय. आज गांधी जयंती आहे. गांधीजी अहिंसा आणि सत्याचे पुजारी होते. अहिंसा आणि सत्याग्रह या शस्त्रांनी ते इंग्रजांशी लढले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. सर, सत्याग्रह म्हणजे काय? गुड क्वेश्चन गट्टू. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह. इंग्रजांनी भारताला गुलाम बनवलं होतं, परंतु भारत स्वातंत्र्याचा हकदार होता. याच सत्यासाठी गांधीजी आग्रही होते. याच सत्याला प्रमाण मानून ते निरंतर लढत होते. लढाई? पण ते तर अहिंसक होते ना. ही लढाई बंदूक आणि तलवारीची नव्हती, पण कुणालाही काहीही इजा होऊ न देता उपोषण, शांतिप्रिय मोर्चे आणि मिरवणुका काढून इंग्रजांना विरोध, लोकांना जागरूक करून गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर काढणारी ही लढाई होती. सर, उपोषण आणि सत्याग्रहातून आपल्याला जे हवं ते मिळवू शकतो का? हो, नक्कीच. थोडा वेळ जास्त लागतो, पण आपण यशस्वी नक्कीच होतो. गट्टू आणि चिंकी घरी येतात आणि आल्या आल्याच हातपाय न धुता टीव्ही समोर कार्टून बघायला बसतात. आई येऊन हे बघते आणि ती चिडते. अरे, हातपाय नाही धुतले, काही खाल्लं नाही, प्यायलं नाही, कार्टून बघायला बसले. चला पटापट हातपाय धुवा आणि काहीतरी खा. असं म्हणून आई टीव्ही बंद करते आणि तिथून निघून जाते. गट्टू आणि चिंकी चिडतात. किती छान कार्टून होतं, टीव्ही बंद केला आईने. आपण स्वतंत्र आहोत आणि आपल्याला कार्टून बघण्याचा पूर्ण हक्क आहे. आपण आपला हक्क मिळवूयात. आई बाबांची गुलामी नाही सहन करायची. असं म्हणून गट्टू चटई अंथरतो आणि दोघेही सत्याग्रह आणि उपोषणाला बसतात. आई येते आणि दोघांना बघून हैराण होते. तुम्ही अजूनही इथेच आहात? उठा, चला. तेवढ्यात बाबा ऑफिस मधून येतात आणि दोघांना बघून म्हणतात, मुलांनो, आईला का त्रास देताय? त्यावर गट्टू म्हणतो, आम्ही सत्याग्रह करत आहोत गांधीजींप्रमाणे. आम्ही स्वतंत्र आहोत आणि हेच सत्य आहे. आम्हाला कार्टून बघण्याचं स्वातंत्र्य आहे, म्हणून आता आम्ही सत्याग्रह करणार आहोत. उपोषण पण करणार आणि तुमच्या दोघांचा विरोध पण करणार. कोणाचंच काहीही ऐकणार नाही. आई हे ऐकून हैराण होते. तेव्हा बाबा आईला घेऊन आत जातात. आता हे काय नवीन नाटक आहे मुलांचं? काही नाही, दोघेही गांधी नीती वापरत आहेत. आज गांधी जयंती आहे ना. आता आपण काय करायचं? आपणही उपोषण आणि सत्याग्रह करायचा. ह्यानंतर आई बाबा सुद्धा गट्टू आणि चिंकी समोर बसतात. तुम्ही इथे का बसलात? आम्ही पण उपोषण करणार. पण तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या ह्या आहेत की आमची मुलं शाळेतून आली की त्यांनी आधी हातपाय धुवायचे, काहीतरी खायचं आणि नंतर कार्टून बघायचं. कारण आम्ही आमच्या मुलांचे आई बाबा आहोत. जोपर्यंत आम्हाला आमचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत आम्हीही इथेच बसणार. हे ऐकून गट्टू आणि चिंकी हैराण होतात. कारण असंही काही होऊ शकतं ह्याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. आई बाबा, ही तर चीटिंग आहे. कसली चीटिंग? आम्ही सुद्धा स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. आमच्या मुलांना चांगल्या सवयी लावण्याचा, त्यांना समजवायचा की शाळेतून आल्यावर हातपाय धुणं गरजेचं आहे, आधी काहीतरी खाणं गरजेचं आहे, नंतर थोडा वेळ टीव्ही बघणं आणि थोडा वेळ अभ्यास करणं गरजेचं आहे. हे ऐकून गट्टू आणि चिंकी दोघांनाही आपली चूक समजते आणि ते आई बाबांकडे माफी मागतात. सॉरी आई बाबा, आम्ही तुम्हाला समजू नाही शकलो. तुम्ही तर आमच्या चांगल्यासाठी सांगत आहात. आम्हाला वाटलं की गांधीजींप्रमाणे उपोषण आणि सत्याग्रह करून आम्ही सगळं मिळवू शकतो, जे आम्हाला हवं ते. गांधीजींनी सत्याग्रह केला, उपोषण केलं, पण ते त्यांच्या स्वार्थासाठी नव्हतं. त्यात त्यांनी देशातील लोकांच्या भल्याचा विचार केला. तुम्ही पण सत्याग्रह जरूर करा, पण वाईट गोष्टी आणि असत्याच्या विरुद्ध. आता सांगा, टीव्ही बघण्याने तुमचं भलं तर झालं असतं. तुम्ही दोघं हातपाय न धुता, काहीही न खाता बसलेले बघून आम्ही तर परेशान झालो असतो ना.
आता आम्हाला समजलं की सत्याग्रह हे एक शस्त्र आहे. या शस्त्राचा वापर नीट विचारपूर्वक आणि सगळ्यांच्या भल्यासाठी केला पाहिजे, कोणाला त्रास देण्यासाठी नव्हे. खूप छान. आता जा आणि हातपाय धुवा, काहीतरी खा, मग आपण एकत्र कार्टून बघूया. गट्टू आणि चिंकी पळत पळत जातात आणि हातपाय धुवून खाण्यावर ताव मारतात. फादर्स डेचं गिफ्ट. गट्टू आणि चिंकी ग्राउंड मध्ये फुटबॉल खेळत होते. अरे पास कर आणि हा केला गट्टूने गोल. अरे वा गट्टू, तू तर खूप छान खेळतोस. चला, जर मॅच झाली असेल तर मी घरी निघतो. काय झालं? आज तू लवकर का घरी जातोयस? अरे उद्या फादर्स डे आहे, त्याची तयारी नको का करायला? हे ऐकताच गट्टू आणि चिंकीने एकमेकांकडे बघितलं. उद्या फादर्स डे आहे, मला तर माहितीच नव्हतं. आपण मदर्स डे नेहमी लक्षात ठेवतो, पण फादर्स डे विसरून जातो. आपल्याला पण काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं पाहिजे. चला आपण सगळेजण घरी जाऊया आणि आपापल्या बाबांसाठी सरप्राईज प्लॅन करूयात. गट्टू, तुला माहितीये आपण काहीही प्लॅन केलं तरी बाबांना लगेच समजून जातं. यावेळेस आपण असं होऊ नाही द्यायचं. सगळं सिक्रेट ठेवूया. दुसऱ्या दिवशी आई किचन मध्ये जेवण बनवत होती. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर जेवणाची वाट बघत होते. तेवढ्यात बाबा सगळं आवरून बाहेर आले आणि त्यांनी विचारलं, मुलांनो, आज काय प्लॅन आहे? का? काय झालं? आज काही स्पेशल दिवस आहे का? हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं, पण त्यांनीही असं दाखवलं की त्यांना काही माहितीच नाही. हो बाबा, आज तर काहीच नाहीये. आज काय प्लॅन असणार आहे? हा, आज काही नाहीये. मी तर असाच विचारत होतो. चला, मला जायला उशीर होतोय ऑफिसला. जसा बाबांच्या गाडीचा जाण्याचा आवाज आला तसा गट्टूने जोराने दरवाजा बंद करून घेतला आणि आईजवळ येऊन तिला म्हणाला, आमचं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे. अरे, तुम्ही विसरलात का आज फादर्स डे आहे? आम्ही तेच बोलायला तुझ्याकडे आलो आहोत. आमच्याकडे ना एक सिक्रेट प्लॅन आहे. त्यात तू आमची मदत करशील? पण तुला प्रॉमिस करावं लागेल की संध्याकाळपर्यंत तू बाबांना काही सांगणार नाहीस. अरे पक्कवाला प्रॉमिस, मी काहीच नाही सांगणार. बोला, काय झालं? जसे बाबा ऑफिसमध्ये पोहोचले त्यांनी बघितलं की सुरेश अंकलनी एक छान नवा शर्ट घातला होता. अरे वा सुरेश, तू आज तर नवा शर्ट घातला आहेस. आज काही बर्थडे आहे का? नाही यार, मला फादर्स डेच्या निमित्ताने मुलांनी हे गिफ्ट केलंय. अरे वा, खूपच छान. हॅपी फादर्स डे. हे म्हणताना ते खूप नाराज झाले होते. अरे चिंकी आणि गट्टूने तुला काय दिलं? मला वाटतं ते विसरलेत. अशा प्रकारे ऑफिसमध्ये त्यांच्या मुलांनी काही ना काही गिफ्ट केलं होतं, पण बाबा तर हाच विचार करत होते. चिंकी आणि गट्टूला तर लक्षातच नाहीये. मदर्स डेच्या वेळेला केवढे उतावळे झाले होते. तेव्हा तर सकाळपासून प्लॅनिंग केली होती, आता तर लक्षातही नाही. बाबा खूप नाराज झाले होते. जसं ऑफिस सुटलं तसं ऑफिसच्या खाली असणाऱ्या ग्रोसरीच्या दुकानात दिनेश अंकल घुसत होते. थोडं थांब, मी आलोच. मुलांना रिटर्न गिफ्ट घ्यायचंय ना, मग सोबत जाऊ. तू पण घे ना. पण गट्टू चिंकीला फादर्स डे लक्षात नाहीये. तर काय झालं? तू त्यांना गिफ्ट दे आणि त्यांना म्हण की तुमच्यामुळे मी बाबा झालो, म्हणून मी हे फादर्स डेचं सेलिब्रेशन करतोय. म्हणजे माझाच दिवस मीच सेलिब्रेट करू. अरे शेवटी सेलिब्रेशन तर इम्पॉर्टंट आहे ना. तेच तर आपल्या फॅमिलीला एकमेकांना जोडून ठेवतं. ठीक आहे. बाबांनी चिंकीसाठी एक क्यूटसा फ्रॉक आणि गट्टूसाठी एक छान टी शर्ट घेतला. जसे बाबा घरी आले तेव्हा घरात खूप अंधार होता, पण दरवाजाची कडी उघडी होती. अरे, हा दरवाजा उघडा ठेवून ही सगळी लोक कुठं गेली असतील बरं? अरे यार, केवढा अंधार आहे हा. मला काही दिसत नाहीये. कसं बसं करून बाबा स्विचबोर्ड जवळ आले आणि लाईट लावली. सरप्राईज. गट्टू आणि चिंकी हातात नवीन घड्याळ घेऊन आणि नवे कपडे घालून त्यांच्या समोर उभे होते. त्यांच्या सोबत आईही होती. हे घ्या बाबा, तुमचं नवीन घड्याळ. तुम्हाला हवं होतं ना? आणि आता लवकर तयार व्हा, आपल्याला जत्रेला जायचंय ना. जत्रा? आम्हाला माहितीये तुम्हाला लहानपणापासून जत्रा आवडते, पण आमच्यामुळे तुम्ही कुठलीही मजा करत नाही. म्हणून आम्ही ठरवलं आहे की आज आपण जत्रेत फिरायला जायचं आणि रेस्टॉरंटमध्ये जेवणही करायचं. आणि तुम्हाला जे जे आवडतं ते सगळं करायचं. हे ऐकून बाबा खूप खुश झाले होते.
मुलांनी दिलेलं सरप्राईज सुद्धा त्यांना खूप आवडलं होतं. पटकन सगळेजण तयार झाले आणि जत्रेसाठी निघाले. आई तो बघ, सगळ्यात मोठं आकाश पाळणं. त्याच्यामधून सगळं शहर दिसतं असं म्हणतात. अरे मलाही त्या पाळण्यात बसायला आवडतं. चला आपण मजा करूया. गट्टू, चिंकी आणि बाबा त्या पाळण्यात बसले. आईला तर खूप भीती वाटत होती, म्हणून ती खालीच थांबली. झोपाळा जोर जोरात गोल गोल फिरत होता. जसे हे तिघे खाली आले तेव्हा गट्टू आणि चिंकीच्या प्लॅनवर बाबा जाम खुश झाले होते, कारण त्यांना लहानपणीचा काळ जगायला मिळाला आणि त्याबरोबरच मुलांनी त्यांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी केल्या. आज ते स्वतःला खूप प्राऊड फील करत होते आणि मुलंही त्यांना खुश बघून खूप आनंदी होते. बाबांनी गट्टू चिंकीला मिठी मारली. तुम्ही माझी सगळ्यात छान मुलं आहात. मला तर विश्वासच बसत नाहीये की तुम्ही माझ्यासाठी एवढं काही केलं. तुम्ही आमच्यासाठी किती काय काय करता. आम्ही तुमच्यासाठी एवढंही नाही करू शकत. माहितीये, मुलांनी त्यांची पिगी बँक तोडून पैसे जमवले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आजचा खर्च ते त्यांच्या सेव्हिंग्ज मधून करणार आहे. अरे वा, आय एम अ प्राऊड फादर ऑफ माय चिल्ड्रन. अँड वी आर अ प्राऊड चिल्ड्रन ऑफ अवर फादर. आता मला भूक लागलीये, चला ना जेवायला. हो हो, चला चला. मग सगळे रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेले. आज तर बाबा खूप जास्त खुश होते. गट्टू बनला नेताजी. गट्टू चिंकी शाळेत आले होते. मिश्रा सर काही कामासाठी बाहेर गेले होते. याचा फायदा घेऊन सगळा वर्ग मस्ती करत होता. तेवढ्यात पिऊन हातात नोटीस बुक घेऊन आला. अरे मुलांनो, शांत बसा. मिश्रा सर कुठे आहेत? ते बाहेर गेले आहेत, म्हणून तर आम्ही मस्ती करतोय. हे नाचा रे. मुलं पुन्हा मस्ती करू लागली आणि पिऊन विचारात पडला. मिश्रा सर तर इथे नाहीयेत. आता या नोटीसचं काय करू? तेवढ्यात त्याच्या डोक्यात आयडिया आली. अरे मुलांनो, शांत व्हा. हे सांगा की तुमचा नेता कोण आहे? गट्टू. मुलं गट्टूचं नाव घेऊन ओरडू लागली. तर पिऊन म्हणाला, नेताजी या. नेताजी सुभाषचंद्र बोस जन्मदिवसाची नोटीस आहे, वर्गामध्ये वाचून सांगा. गट्टू समोर आला आणि नोटीस बुक घेऊन वाचू लागला. आणि तेवढ्यात मिश्रा सर आले आणि गट्टूला समोर बघून म्हणाले, काय हरिभाऊ, मुलांना शिकवताय का? हो नाही सर, उद्या नेताजी सुभाषचंद्र बोस जन्मदिवस आहे ना, त्याची नोटीस आहे. तुम्ही वर्गामध्ये नव्हता म्हणून मुलांना विचारलं तुमचा नेता कोण आहे, तर मुलं म्हणाली गट्टू, म्हणून गट्टू कडून वाचून घेत होतो. असं आहे तर मग नेताजी सुरू करा. गट्टू नोटीस वाचू लागला. उद्या 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सर्व मुलांनी सकाळी ठीक 7 वाजता अभिवादन करण्यासाठी मैदानावर दाखल व्हावे. असं बोलून गट्टूने नोटीस बुकवर आपली सही केली. तर पिऊन खुश झाला. वा नेताजी, असं पाहिजे. असं म्हणून पिऊन तर निघून गेला. पण मिश्राजी सर गट्टूकडे बघून काही विचार करत होते. उद्या नेताजींची जयंती आहे आणि हा गट्टू सुद्धा मुलांचा नेता बनून फिरत असतो. उद्या जर गट्टूला अभिवादन समारंभामध्ये नेताजी बनून सादर केलं आणि चिंकीला, वा वा, मग तर अभिवादन समारंभामध्ये 4 चांदच लागतील. मिश्रा सर खुश झाले आणि ते गट्टू चिंकीला म्हणाले, गट्टू, चिंकी, तुम्ही दोघं माझ्यासोबत मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये चला. 23 जानेवारीची सकाळ झाली. शाळेतील सर्व मुलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करण्यासाठी शाळेमध्ये पोहोचली. मुलांनो, आज 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा अशी आरोही देणारे नेताजी त्यांच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत स्वातंत्र्यासाठी इंग्रजांसोबत लढत राहिले. नेताजींसारख्या महान क्रांतिकारकांमुळेच आज आपण स्वतंत्र हिंदुस्थानमध्ये श्वास घेऊ शकतो आहोत. मी मुख्याध्यापक पांडे यांना विनंती करतो की त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. सर्व मुलं आणि शिक्षक उभे राहिले. मुख्याध्यापक पांडेजींनी नेताजींच्या प्रतिमेला हार अर्पण केला आणि त्यांना अभिवादन केलं. सर्वजण टाळ्या वाजवू लागले आणि मग खाली बसू लागले. तेवढ्यात मिश्रा सर म्हणाले, बसू नका, बसू नका, सगळ्यांनी उभं राहा.
कारण की आता आपल्या समोर खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या सेनेसोबत येणार आहेत. हे ऐकून सगळे उपस्थित दंग झाले आणि इकडे तिकडे बघू लागले. तेवढ्यात बिगुल आणि बँडचा आवाज येऊ लागला. उपस्थित लोकांनी मागे बघितले तर गट्टू नेताजींच्या वेशात चालत येत होता. गट्टूच्या मागे चिंकी आणि बाकी मुलांची फौज सैनिकी थाटामाटात येत होती. सगळ्यात मागे होते बँड पथक. नेताजींची ही अनोखी एंट्री बघून सर्व उपस्थित टाळ्या वाजवू लागले. गट्टू आणि सेना समोर येऊन थांबली. आपल्याकडे नेताजी सुभाषचंद्र बोस हजर झाले आहेत. तसं तर गट्टू नेताजींच्या भूमिकेमध्ये आहे, परंतु प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात नेताजी सुभाषचंद्र बोस बसतात. म्हणून आपण गट्टूला सुद्धा नेताजी म्हणूनच हाक मारली पाहिजे. आज ना कोणी चीफ गेस्ट येणार आहेत, ना लांबलचक व्याख्यान होणार आहे. आज तुमचे नेताजी स्वतः तुम्हाला भेटतील. मी नेताजींना विनंती करतो की त्यांनी तुमच्याशी 2 शब्द बोलावेत. नेताजी बनलेला गट्टू माईक समोर आला आणि बोलू लागला. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी आहे तुमचा नेताजी सुभाषचंद्र बोस. या मातीचे चुंबन घेऊन तुमच्या सर्वांना प्रणाम करत आहे. तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही सगळे स्वतंत्र हिंदुस्थानाचे नागरिक आहात. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मी आणि माझ्याबरोबर माझ्या अनेक साथीदारांनी बलिदान दिले आहे आणि त्यानंतर हे स्वातंत्र्य मिळाले आहे. आता हा स्वातंत्र्याचा वारसा तुमच्या ताब्यात आहे. हे बघा आणि याकडे लक्ष ठेवा की हा स्वातंत्र्याचा वारसा पुढच्या पिढीकडे सुरक्षितपणे पोहोचेल. कोणीही याला हिसकावून घेणार नाही आणि कोणीही गुलामीच्या गर्तेमध्ये आपल्याला पुन्हा ढकलणार नाही. यासाठी तुम्हा सर्वांना जिम्मेदार बनावं लागेल. म्हणून या मातीसोबत एकी आणि प्रामाणिकपणा प्रस्थापित करा आणि देशाचे नाव उजळवा. जय हिंद. हे ऐकून सर्व उपस्थित टाळ्या वाजवू लागले. 2 मिनिटं टाळ्या वाजत राहिल्या. जेव्हा टाळ्यांचा जोर कमी झाला तेव्हा मिश्रा सर म्हणाले, तुम्ही आत्ताच नेताजींचं बोलणं ऐकलं. आशा करतो की तुम्हाला नेताजी समजले असतील आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा निर्णय सुद्धा घेतला असेल. याच आशेवर आजचा हा अभिवादन समारंभ समाप्त होत आहे. जय हिंद. समारंभ समाप्त होताच सर्व उपस्थित मिश्रा सर आणि गट्टू चिंकी सोबत त्यांच्या वर्गमित्रांची प्रशंसा करू लागले. गट्टू चिंकी सोबत सेल्फी घेऊ लागले. अशा प्रकारे गट्टू चिंकीच्या शाळेमध्ये नेताजी सुभाषचंद्रजी बोस यांचा जयंती उत्सव खऱ्या अर्थाने सफल झाला. मम्मीचा बर्थडे. रात्रीची वेळ होती. 9 वाजत होते. गट्टू चिंकी टीव्ही समोर बसून कार्टून बघत होते आणि पप्पा जवळच बसून ऑफिसच्या फाईल्स चेक करत होते. मम्मी बिचारी किचन मध्ये काम करत होती. भांडी आणि इतर सगळी कामे आवरून मम्मीने किचन स्वच्छ केलं आणि हॉल मध्ये आली. अरे हे काय, तुम्ही सगळेजण अजून जागे आहात? गट्टू चिंकी, टीव्ही बंद करा आणि चला तुमच्या रूम मध्ये. रात्र खूप झाली आहे. मम्मी प्लीज, उद्या तर संडे आहे ना, आम्हाला कार्टून बघू दे ना. पण बाळांनो, मम्मी प्लीज डोंट डिस्टर्ब. तुझ्या सिरियलच्या वेळेस आम्ही तुला डिस्टर्ब करतो का? चिंकीचं बोलणं ऐकून मम्मी बिचारी उदास झाली. तिने आपली नजर पप्पांकडे वळवली. अहो अजून किती वेळ फाईल्स घेऊन बसणार? झोपायचं नाही का? नेहमी जेवल्यावर लगेच झोपता. आज काय झालंय? प्लीज डोंट डिस्टर्ब यार. बऱ्याच फाईल्स पेंडिंग आहेत. एक सेकंद महत्वाचा आहे माझ्यासाठी. असं बोलून पप्पा पुन्हा फाईल मध्ये डोकं घालून बसले आणि बिचारी मम्मी सर्वांकडे पाहतच राहिली. मुलांना कार्टून बघायचं आहे, यांना ऑफिसचं काम करायचं आहे, पण माझ्यासोबत कोणालाच वेळ घालवायचा नाही. हरकत नाही, मी बेडरूम मध्ये जाऊन झोपते. असे बोलून मम्मी बेडरूम मध्ये जायला निघाली. मम्मी जाताच पप्पांनी फाईल आपटली. फाईल्स बघून तर मम्मीच्या आधीच झोप येत आहे. चिंकी जांभई देत म्हणाली, झोपायचं नाहीये पप्पा. झोपायचं नाही आहे ना गट्टू? चिंकीने गट्टूकडे पाहिलं तर तो डाराडूर झोपला होता. गट्टू उठ, उठ बाळा. अरे हा तर उठतच नाहीये. गट्टू उठ. गट्टू गट्टू 12 वाजले आहेत. हे ऐकून गट्टू पटकन उठून बसला.
मम्मीची अवस्था पाहून पप्पा हसत हसत म्हणाले, गट्टू अजून 12 वाजले नाहीत आणि केक सुद्धा आलेला नाही. तू जाऊन बघून ये मम्मी झोपली की नाही ते. गट्टू आत जाऊ लागला तेव्हा मागून पप्पा ओरडले, आणि ऐक, फक्त बघून ये, मम्मीकडे झोपू नकोस. गट्टू आत गेला आणि थोड्या वेळाने बाहेर येऊन म्हणाला, मम्मी झोपली आहे. हा डिलिव्हरी बॉय कुठे राहिला? पप्पा तुम्ही एक काम करा, दरवाजा उघडा ठेवा. देखो, अरे डिलिव्हरी बॉयने डोरबेल वाजवली तर त्या आवाजाने मम्मी उठेल आणि आपल्या सरप्राईजचा सत्यानाश होईल. चिंकी बरोबर बोलते आहे, मी दरवाजा उघडा ठेवतो. असं बोलून पप्पा दरवाजाकडे गेले आणि त्यांनी दरवाजा उघडला तर समोर डिलिव्हरी बॉय केकचा बॉक्स घेऊन उभाच होता. काय परफेक्ट टायमिंग आहे सर, मी आता बेल वाजवणारच होतो. हा घ्या तुमचा केक. पप्पांनी केक घेतला आणि पैसे दिले. एवढ्यात हातात काही पैसे घेऊन चिंकी आली आणि डिलिव्हरी बॉयला देऊ लागली. सॉरी, आम्हाला सर्व्हिस टिप घेणं अलाउड नाही. ही टीप तुमच्या सर्व्हिस साठी नाही, तुम्ही डोरबेल वाजवली नाही त्यासाठी आहे. प्लीज घ्या. बॉयने टिप घेतली आणि निघून गेला. केक फ्रीज मध्ये ठेवा आणि सगळी तयारी करा. चिंकीने केक फ्रीज मध्ये ठेवला आणि गट्टू सोबत कॅन्डल आणि बाकीचे सामान रेडी करू लागली. बरोबर 11:59 गट्टू, चिंकी आणि पप्पा मम्मीच्या बेड समोर एक मोठासा केक घेऊन उभे होते. बिचाऱ्या मम्मीला काहीच कल्पना नव्हती की यांचा काय प्लॅन आहे. पप्पांनी घड्याळाकडे पाहिलं आणि 12 वाजताच सगळ्यांनी एकदम गाणं सुरू केलं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, dear mommy. Happy birthday to you. मम्मी झोपेतून उठून बेडवर बसली होती. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिला बिचारीला कळत नव्हतं की ती स्वप्न तर बघत नाही ना. असं काय बघत आहेस मम्मी? आज तुझा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे. कसं वाटलं सरप्राईज? गट्टूने म्युझिक सिस्टीम सुरू केलं आणि बॅकग्राऊंड मध्ये गाणं वाजू लागलं आणि मम्मीने केक कापला. थँक्यू सो मच. मला तर लक्षातच नव्हतं की आज माझा बर्थडे आहे. मी तर विसरूनच गेले होते. कसं लक्षात राहील? दिवसभर तू इतकी काम करत असतेस, आमची काळजी करण्यात बिझी असतेस. डोंट वरी मम्मी, आमच्या लक्षात होतं. तरीच मी म्हणते, अचानक सगळ्यांची झोप कुठं गेली? कोणी कार्टून बघतंय तर कोणी फाईल्स बघतंय. मम्मी खरं सांगू, आम्हाला खूप झोप येत होती. गट्टू तर बसल्या बसल्या झोपला होता, पण आम्हाला तुला सरप्राईज द्यायचं होतं. मग दिलं ना सरप्राईज? संपले ना सगळे सरप्राईज? असो कसं, थांब, आलोच आम्ही. गट्टू, चिंकी पळत गेले आणि भरपूर गिफ्ट्स घेऊन आले. सगळ्यांनी एक एक करून मम्मीला गिफ्ट दिले आणि मोबाईल मध्ये फोटो काढले. मम्मी, अजून खूप सरप्राईज बाकी आहेत. चिंकी, सांग ना. नाही, पप्पांना सांगू दे. अरे ठीक आहे, मुलांनी तुझ्यासाठी उद्या एक पार्टी ठेवली आहे. सगळी व्यवस्था गट्टू चिंकीने स्वतः केली आहे. उद्या तू फक्त एन्जॉय कर. मुलांनी जेवण वगैरे सगळं बाहेरून मागवलंय. सोसायटी मध्ये सर्वांना बोलवलंय. आणि अजून एक गोष्ट, अजून काय? माहितीये उद्या तुझ्या पार्टीमध्ये कोण कोण येणार आहे? तुझ्या लहानपणीच्या सगळ्या मैत्रिणी, ज्यांना तू कितीतरी वर्ष भेटली नव्हतीस. गट्टू चिंकीने सोशल मीडियावरून त्यांना शोधून काढलं आणि इन्व्हाइट केलंय. हे ऐकून मम्मी खूप इमोशनल झाली आणि तिने गट्टू चिंकीला मिठी मारली. मम्मी, तू खुश आहेस ना? तू सांग, तुझ्यासाठी आम्ही अजून काय काय करू? मी खूप खुश आहे बाळा. मला तुम्हा दोघांचा अभिमान वाटतो. माझी फक्त हीच इच्छा आहे की आज रात्रभर आपण सगळे मिळून खूप गप्पा मारू. दिवसभर तुम्ही तुमच्या कामात बिझी असता. घरी येताच टीव्ही आणि मोबाईल घेऊन बसता. त्यामुळं मला खूप एकटं वाटतं. सॉरी मम्मी. हो, आजपासून आम्ही तुझ्यासाठी वेळ काढू. मग काय, रात्रभर अशाच गप्पा सुरू राहिल्या आणि त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. लाल रंगाची गाडी. कोणे एकेकाळी एका शहरामध्ये गट्टू नावाचा 6 वर्षाचा मुलगा त्याच्या आई बाबा आणि आजोबांसोबत राहत होता. गट्टूचा एक बंटी नावाचा मित्र होता.
त्याचे बाबा खूप श्रीमंत होते. ते नेहमी बंटीला नवनवीन खेळणी आणून द्यायचे. परंतु गट्टूचे आई वडील खूप गरीब होते. त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते की ते गट्टूला रोज नवनवीन खेळणी घेऊन येऊ शकतील. म्हणून गट्टूच्या जवळ केवळ एकच जुनाट खेळण्यातील गाडी होती. एके दिवशी गट्टू शाळेमधून परत येत होता. तेवढ्यात त्याला त्याच्या घराच्या जवळ एक खूप सुंदर लाल रंगाची खेळण्यातील गाडी पडलेली दिसली. गाडी बघून त्याने विचार केला, अरे एवढी सुंदर गाडी, ही गाडी कोणाची आहे? तो गाडीजवळ गेला आणि त्याने गाडी उचलली. मग त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्याला कोणीही दिसले नाही. इथे तर कोणीही नाहीये. ही गाडी मीच का नको ठेवून घेऊ, आणि जेव्हा कोणी ही गाडी शोधत येथे येईल तेव्हा मी त्याला त्याची गाडी परत देऊन टाकीन. असा विचार करून तो गाडीला स्वतःच्या घरी घेऊन आला. आता गट्टू रोज शाळेमधून आल्यावर त्या गाडी सोबत खेळू लागला. हळूहळू गट्टू सुद्धा हे विसरला की ही गाडी त्याची नाहीये. असेच बरेच दिवस निघून गेले आणि एके दिवशी गट्टू त्याच्या घराच्या बाहेर बसला होता. तेव्हा तेथून 2 मुले चिंटू आणि पिंटू जात होते. तुला माहित आहे पिंटू, माझे बाबा माझ्यासाठी एक लाल रंगाची खूप मस्त गाडी घेऊन आले होते, पण माहित नाही ती माझ्याकडून कुठे हरवली. पण कशी? माहित नाही. मी तर तिला घेऊन ह्याच गल्लीमधून माझ्या काकांच्या घरी चाललो होतो. तिकडे पोचल्यावर मी माझी पिशवी चेक केली तर माझी पिशवी उघडलेली होती. मग तर नक्कीच तुझी गाडी पडली असेल. त्या दोघांचे बोलणे ऐकून गट्टूला समजले की त्याला जी लाल रंगाची गाडी त्याच्या घराच्या बाहेर मिळाली होती ती चिंटूची होती. मी तर विसरलोच की एका दिवशी मला ही गाडी परत करावीच लागेल. मग त्याने दुःखी मनाने गाडी उचलली आणि तिला घेऊन चिंटूच्या घराकडे चालू लागला. चिंटूच्या घराजवळ पोचल्यावर त्याने बघितले की चिंटू त्याच्या घराबाहेर बसून बऱ्याच खेळण्यासोबत खेळत आहे. हे बघून तो बोलला, अरे ह्या चिंटूकडे तर इतक्या मस्त मस्त गाड्या आहेत आणि माझ्याकडे केवळ एकच गाडी आहे आणि ती पण इतकी जुनी. जर मी ह्याला ही लाल गाडी दिली नाही तरीही ह्याला काहीही फरक पडणार नाही, म्हणून ही लाल गाडी मीच ठेवून घेतो. असा विचार करून तो त्या गाडीला परत त्याच्या घरी घेऊन आला. त्याच दिवशी संध्याकाळी त्याचे आजोबा नेहमीप्रमाणे त्याच्याकडून शाळेचा होमवर्क करून घेत होते. हाव करणे वाईट आहे. गट्टू, तुला माहिती आहे का हाव काय असते? नाही आजोबा. हाव म्हणजे कोण्या दुसऱ्याच्या गोष्टीला आपली गोष्ट समजणे. पण आजोबा, जर आपल्याला एखादी गोष्ट आवडली आणि आपल्याला वाटत असेल की ती गोष्ट आपली व्हावी तर त्यामध्ये वाईट काय आहे? वाईट ती गोष्ट मिळवण्याचा मार्ग असते. ते कसे काय? ते असे की सगळ्यात आधी आपल्याला मनामध्ये हाव सुटते, मग ती हाव पूर्ण करण्यासाठी आपण वाईट मार्गांचा अवलंब करतो, जसे की चोरी, आणि मग त्या लहानशा हवेमुळे आपण चोर बनतो. आणि कारण की सर्व वाईट गोष्टींची सुरुवात कुठे ना कुठेतरी हवेपासूनच होते, म्हणून हाव सर्व वाईट गोष्टींमध्ये सर्वात वाईट आहे. आजोबा बरोबर बोलत आहेत. हवेमुळेच मी चिंटूची गाडी माझ्याकडेच ठेवून घेतली आणि मी चोर बनलो. असा विचार करून तो लगेच गाडी घेऊन चिंटूच्या घरी गेला आणि त्याने गाडी चिंटूला परत केली. अशा प्रकारे आजोबांच्या बोलण्यामुळे चिंटूला हाव म्हणजे काय ते समजले आणि मग त्याने परत कधीही हाव ठेवून कोणतेही चुकीचे काम केले नाही. दुप्पट खेळणे. खूप वर्षांपूर्वी कुठल्याशा शहरात 6 वर्षांची मिष्टी आणि 7 वर्षांचा मयंक आपल्या आई वडिलांसोबत राहत होते. मिष्टी आणि मयंक जवळ खूप सारी खेळणी होती, पण ती दोघं कधीच आपली खेळणी एकमेकांसोबत वाटत नव्हती आणि नेहमीच या गोष्टीवरून भांडायचे की कुणाजवळ जास्त खेळणी आहेत.
माझ्याजवळ जास्त खेळणे आहेत. नाही, माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त खेळणी आहेत. ती खेळणी तुझ्यापेक्षा जास्त चांगली आहेत. नाही, माझ्याजवळ तुझ्यापेक्षा जास्त चांगले खेळणे आहेत. एके दिवशी त्यांचे आजोबा त्यांच्या घरी राहायला आलेत. त्यांनी त्यांच्यासोबत खूप छान छान खेळणी आणली होती. मुलांनो, मी तुमच्यासाठी खूप सारी खेळणी आणली आहेत. वाव, इतके एवढी सारे खेळणे. खेळणी? ती दोघं पुढे झालीत आणि आजोबांच्या हातातली एक एक पिशवी घेतली. ही खेळणी माझी. आणि ही खेळणी माझी. मी ही सगळी खेळणी तुम्हा दोघांसाठीच आणली आहेत, तर ह्यांना वाटण्याची काय गरज आहे? नाही आजोबा, आम्ही कधीच आमचे खेळणे वाटत नाही. कधीच नाही. हे ऐकून आजोबांना थोडं विचित्र वाटलं, पण ते मुलांना काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी दोन्ही लहान मुलं नेहमीप्रमाणे भांडत होते. माझ्याजवळ जास्त खेळणी आहेत. नाही, माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त खेळणी आहेत. यावेळी सुद्धा आजोबांना वाटलं की लहान मुलं स्वतःच समजतील. असंच काही दिवस सुरू होतं. मग एक दिवस आजोबांनी विचार केला, ही मुलं अशी नाही समजणार. मलाच ह्यांना एकताचा पाठ शिकवावा लागेल. असा विचार करून ते मुलांच्या खोलीत गेलेत. खोलीत लहान मुलं नेहमीप्रमाणे भांडत होती. आजोबांना बघून त्यांनी आजोबांना विचारलं, आजोबा, आता तुम्हीच सांगा, कोणाकडे जास्त खेळणी आहे? हो आजोबा, आता तुम्हीच सांगा कोणाकडे जास्त खेळणी आहेत. माझ्या हिशोबाने तर तुम्हा दोघांकडेही खूपच कमी खेळणी आहेत. काय? पण तुम्ही दोघं चिंता नका करू. मी तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट करू शकतो. ते कसं? जादूने. जादूने? हो, जादूने. आता लवकरच तुमचे डोळे बंद करा. मी आत्ताच तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट करतो. आजोबांनी असं म्हटल्यावर दोन्ही लहान मुलांनी आपले डोळे बंद केले. आजोबा समोर आले आणि त्यांनी दोन्ही मुलांची खेळणी एकत्र केली. त्यानंतर ते पुन्हा मुलांजवळ जाऊन उभे राहिले. आता तुम्ही डोळे उघडू शकता. मुलांनी डोळे उघडले तेव्हा सगळी खेळणी एकत्र झाली होती. हे बघून त्या दोघांना खूप राग आला. आजोबा, हे तुम्ही काय केलं? तुम्ही आमच्या दोघांची खेळणी एकत्र का केली? यावर आजोबांनी त्यांना समजावताना म्हटलं, जुळवले नाही. मी तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट केली. मुलांनो, एकतामध्ये खूप शक्ती असते. जर आपण एकत्र राहू तर या खेळण्यासारखे आपली ताकद सुद्धा दुप्पट राहील. ह्यामुळे कधी भांडण नाही करायचं आणि नेहमी एकत्र राहायचं. सरतेशेवटी आजोबांनी समजावल्यावर लहान मुलांना एकत्र राहण्याचं महत्त्व कळलं. त्यानंतर लहान मुलं त्या खेळण्यांवरून कधीच भांडले नाहीत. फ्रेंडशिप बँड. गट्टू खूपच चिडचिड्या स्वभावाचा होता. राग तर त्याच्या नाकाच्या टोकावरच राहायचा. गट्टूचा हा स्वभाव सोसायटीतल्या सगळ्या मुलांना माहीत होता. त्यामुळे ते गट्टूची कधी कधी मजा घ्यायचे. एक दिवस क्रिकेट खेळता खेळता गट्टूचं मुलांसोबत भांडण झालं आणि गट्टू आपली बॅट घेऊन निघाला. चिडचिडा चालला रे, चिडचिडा चालला. मुंगीसारखी चाल त्याची, चिडचिडा चालला चिडचिडा. माकडासारखं तोंड त्याचं, चिडचिडा रे चिडचिडा. गट्टू रागावून थांबला. त्याचा राग बघून गुड्डी म्हणाली, गट्टू, तुला माहितीये तुझं नाक नकटं काय? मला नाही जाणायचं. कारण तुझ्या नाकावर नेहमी राग असतो. त्याच्या ओझ्यानं बिचारा तुझं नाक नकट झालंय. आता गट्टू तरी तिथे कसा थांबणार? रागावलेला गट्टू तसाच घराकडे निघाला. रस्त्यात त्याला हरी भेटला. हरी गट्टूचा मित्र होता. नुसता मित्रच नाही तर बेस्ट फ्रेंड होता हरी. गट्टू, काय झालं? गट्टूने रडतच सगळी हकीकत सांगितली. असं म्हटलंय, चल मी त्यांना समजावतो. नको हरी, आता आपण त्यांच्यामध्ये नाही खेळायचं. आपण आपलं आपलंच खेळू. मग काय, हरीने आपला बॉल आणलाच होता. गट्टूकडे आपली बॅट होती. गट्टू बॅटिंग करू लागला आणि हरी बॉलिंग करू लागला आणि दोघे मित्र क्रिकेट खेळू लागले. हरी आणि गट्टूची जोडी सोसायटी सोबत पूर्ण शाळेतही फेमस होती. दोघे एकाच बेंचवर बसायचे, सोबत डबा खायचे, सोबत खेळायचे आणि खूप साऱ्या गप्पा मारत शाळेतून हळूहळू घरी यायचे. ऑगस्ट महिना सुरू झाला. शनिवार होता, म्हणजे गट्टूच्या स्कूलचा हाफ डे. गट्टू स्कूलमधून घरी आला.
आणि हातपाय धुवून जेवायला बसला. गट्टू, श्रावण सुरू होणार आहे. सणांसाठी मला डेकोरेशनचं सामान आणायला जायचंय. मी खाली स्टोअरमध्ये जातून येते. आई, मी पण येऊ? हरी पण कुठेतरी बाहेर जाणार होता. मी एकटा बोर होऊन जाईल. मग काय, आईसोबत गट्टूही जनरल स्टोअरमध्ये आला. आई खरेदीत बिझी झाली आणि गट्टू तिथल्या वेगवेगळ्या वस्तू बघण्यामध्ये दंग झाला. तेवढ्यात त्याची नजर फ्रेंडशिप बँड्सवर पडली. ओ शिट, उद्या तर रविवार आहे. ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. मला सुद्धा हरीसाठी एक बँड घेतला पाहिजे. गट्टूने बरेच बँड्स बघितले, पण त्याला एकही पसंत पडला नाही. हरीसाठी असा बँड घेईन जो सगळ्यात खास असेल, असा त्याने घातला नसेल आणि घालणारही नाही. थोड्या वेळाने गट्टूच्या हाताला इतका छान बँड लागला की जो खूप सुंदर होता आणि खूप खास होता. गट्टूने तो बँड काढून आईसमोर दाखवला की तेवढ्यात गट्टूने आई आणि दुकानदाराचं भांडण ऐकलं. दादा, मी इतकी कॅश आणली नाहीये. ऑनलाईन पेमेंट सुद्धा तुमचं बंद आहे. डोंट वरी, मी नेहमी इथेच येते. पैसे पाठवून देईन. सॉरी मॅडम, माझे भाऊ गावाला गेलेत. ते तुम्हाला ओळखत असतील, मी नाही. तुमचं सामान इथं सांभाळून ठेवतो. तुम्ही पैसे घेऊन या आणि सामान घेऊन जा. अच्छा, ठीक आहे. आता मी अजून काय बोलू शकते? चल गट्टू. गट्टूने फ्रेंडशिप बँड सुद्धा सामानात टाकला आणि आईसोबत घराकडे निघाला. सोसायटीच्या कॅम्पसमध्ये येताच गट्टूने बघितलं की हरी बाकी मुलांसोबतही खेळतो आहे. हे बघून गट्टू रागावला. आई, तू जा, मी येतो. आई निघून गेली आणि गट्टू हरीच्या जवळ गेला. गट्टू, चल आपण खेळू. नको बोलूस माझ्याशी. मी म्हंटल होतं ना आपल्याला यांच्यासोबत नाही खेळायचं. आणि तू तर बाहेर जाणार होता ना, खोटारडा. अरे गट्टू, ऐक तर. पण गट्टू रागावून तिथून सरळ घरी निघून आला. गट्टू, हे पैसे घे आणि जनरल स्टोअरमध्ये जाऊन आपलं सामान घेऊन ये. नाही आई, आता त्या सामानाची काही गरज नाहीये. असं म्हणून गट्टू आपल्या खोलीमध्ये निघून गेला. दुसऱ्या दिवशी रविवारी फ्रेंडशिप डे होता. हरी गट्टूला विश करण्यासाठी आला, पण गट्टूने खोलीचं दारही उघडलं नाही. तो हरीवर खूप रागवला होता. गट्टू, अरे दरवाजा उघड रे. आई, त्याला जायला सांग. बाळा, हरी केव्हापासून बाहेर उभा आहे? निदान दार तरी उघड. पण गट्टूने दरवाजा उघडला नाही. थोड्या वेळाने गट्टू बाहेर आला तर हरी गेला होता. एवढं चिडायला काय झालं? तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, बिचारा बँड घेऊन आला होता. तू तर त्याच्यासाठी बँड घेतलाही नाहीस. हरीने फ्रेंडशिप बँड आणला होता. तेवढ्यात गट्टूची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या बॅगकडे गेली. तू आणलंस सामान? काल रात्रीच आणलं होतं. तुला गरज नव्हती, पण मला तर गरज होती. गट्टूने बॅगेत हात घालून पाहिला. मग सामान काढून पूर्ण बॅग चेक केली, पण त्यात त्याचा बँड नव्हता. गट्टू धावतच त्या स्टोअरमध्ये आला. त्याने दुकानदाराला विचारलं तर तो म्हणाला, बाळा, तो एकच पीस शिल्लक होता आमच्याकडे. तो पण एका मुलाने बुक केला होता. तू तो बॅगमध्ये टाकून ठेवलास. तुला माहिती आम्हाला किती त्रास झाला. तो मुलगा हट्टानं इथेच उभा राहिला. शेवटी तुझ्या सामानात तो आम्हाला बँड मिळाला. तो मिळताच आम्ही त्याला देऊन टाकला. गट्टू परत आला. कॅम्पसमध्ये त्याला हरी भेटला, पण तो हरीशी काहीच बोलला नाही. तो सरळ घरी निघून आला. कुठे गेला होतास? हरी पुन्हा आला होता. तुझ्यासाठी हा फ्रेंडशिप बँड घेऊन आलाय. आईने जसा बँड दाखवला, गट्टूचे डोळे उघडेचे उघडेच राहिले, कारण तो तोच बँड होता जो त्याने हरीसाठी निवडला होता. म्हणजे जो बँड मी हरीसाठी निवडला होता, तो त्याने माझ्या आधी माझ्यासाठीच निवडला होता. गट्टूने आईच्या हातातून बँड घेतला आणि तो धावतच खाली कॅम्पसमध्ये आला. हरी मुलांसोबत खेळत होता. गट्टूने तिथे जाताच हरीला मिठी मारली आणि तो रडू लागला. सॉरी यार हरी, मी तुला समजूच शकलो नाही. इट्स ओके गट्टू. तू काल माझ्यासाठी बँड घ्यायला गेला होतास आणि मी काहीच न समजून घेता तुला खूप बोललो. मला त्याचं वाईट वाटत नाहीये. मला याचं वाईट वाटतंय की मी माझ्या हाताने तुला बँड बांधू शकलो नाही. तर हा घे बँड आणि मला बांध. हरीने गट्टूला तो बँड बांधला. तेवढ्यात राजू म्हणाला, गट्टू, अरे आम्ही पण तुझ्यासाठी बँड आणलेत. सॉरी मित्रांनो, मी तुमच्यासोबत खूप वाईट वागलो. पण आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने
मी तुम्हाला प्रॉमिस करतो आपण सगळे आजपासून बेस्ट फ्रेंड म्हणून राहू. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. रक्षाबंधन सणांचं खरं महत्त्व मुलांना समजणं गरजेचं असतं. ज्याने मुलांना नात्यांचं महत्त्व कळतं. गट्टू चिंकी आपल्या मावशीच्या घरी जायला खूप एक्सायटेड आहेत. आईने प्रॉमिस केलं होतं की ते यावर्षी रक्षाबंधन नीतू दीदी सोबत जरूर साजरा करतील. गट्टू नीतू दीदीसाठी गिफ्ट पॅक करतोय. गट्टू, मलाही गिफ्ट आहे ना. मी खूप एक्सायटेड आहे. काय देणार आहेस मला? सॉरी चिंकी, या वर्षी फक्त नीतू दीदीसाठीच गिफ्ट आणलंय. गुल्लकमध्ये जास्त पैसे नाही मिळाले मला. काय म्हणालास गट्टू? मला तर गिफ्ट हवंय. मी तुझ्यासाठी आपल्या फेवरेट कार्टूनची राखी आणलीये. आता तर नाही दाखवणार, सरप्राईज आहे. हो अच्छा, पण सॉरी चिंकी, मी गिफ्ट नाही देऊ शकत खरंच. चिंकी नाराजून आईला बॅग उचलण्यात मदत करू लागली. मग नंतर रागात चिंकीनं बॅग आपटली. बॅग नीट ठेव चिंकी. काय झालंय बेटा? आई, गट्टू माझ्यावर प्रेम नाही करत बहुतेक. अरे असं नाही बोलू. आज तर भावा बहिणींच्या प्रेमाचा सण आहे. हो पण मला असंच वाटतंय आई. आपलं नाक फुगवून चिंकी ऑटो रिक्षामध्ये जाऊन बसली. आईसोबत गट्टू चिंकी मावशीच्या घरी पोहोचले. घरी येताच गट्टू चिंकीने मावशी आणि नीतू दीदीला मिठी मारली. गट्टू चिंकी चला, मी तुमच्यासाठी खूप चॉकलेट्स आणलेत. दुपारची वेळ. गट्टू आईच्या मागे मागे चालतो आहे. गट्टू, काय करतोयस बाळा? आता अजिबात चॉकलेट मिळणार नाही. चॉकलेट नकोय आई. मी चिंकीसाठी गिफ्ट नाही आणलंय. माझ्याकडे जास्त पैसे नाही जमलेत आई. मी तर सांगितलं होतं माझा पॉकेट मनी वाढवा. गट्टू, पॉकेट मनी बद्दल बोलूच नकोस. आणि गिफ्टसाठी पैसे हवे असं नसतं. आई जाऊ दे, यावर्षी गिफ्ट नाही दिलं तर नाही दिलं ना. गट्टू, एक सांग, जर चिंकीने यावर्षी तुला राखी बांधली नाही तर तुला चांगलं वाटेल? सणांची ही पद्धत असते आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी. समजलं आई, पण काहीतरी आयडिया दे ना. तू भाऊ आहेस चिंकीचा, तूच विचार कर. आईने गट्टूला जायला सांगितलं आणि आपलं काम करू लागली. गट्टू नीतू दीदी जवळ जाऊन बसला. काय झालं गट्टू? फार चिंतेत दिसतोयस. एक प्रॉब्लेम आहे ताई. मी चिंकीसाठी गिफ्टच घेतलं नाही. माझ्याकडे पैसेच नव्हते. काहीच झालं नाही. माझं गिफ्ट तू चिंकीला दे आणि माझा प्रिय भाऊ, गिफ्ट तर गिफ्टच असतं. तू मला फक्त 1 रुपयाचं चॉकलेट दे. नाही नाही ताई, मी खूप विचार करून तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. आता मी काय करू? गट्टू, काहीतरी असा विचार कर ज्याला पैसेही लागणार नाहीत आणि चिंकीही खुश होईल. काय द्यावं बरं? दुसरीकडे मावशी आणि चिंकी गट्टूसाठी मधातली पुरी बनवतायत. मावशी, तू लाडू का बनवत नाहीयेस? तुला तर माहितीये ना बेसनाचे लाडू मला किती आवडतात. बाळा, बेसनाचे लाडू बनवून दरवेळेस पाठवतेच ना तुझ्यासाठी. पाकातले चिरोटे गट्टूला आवडतात म्हणून त्याच्यासाठी बनवलेत. आज भावांचा सण आहे. हे ऐकून चिंकी पाय आपटत तिथून निघून गेली. किचनच्या बाहेरून गट्टूने सगळं काही ऐकलं. तो मावशीजवळ गेला. मावशी, प्लीज लाडू बनव ना, चिंकीला आवडतात. पण बाळा, तुला तर लाडू अजिबात आवडत नाहीत. नाही नाही, प्लीज लाडू बनव ना मावशी, प्लीज. इकडे नीतू दीदीने चिंकीला नाराज पाहिलं. अगं मुली, अशी नाराज नको होऊस. आपल्या ताईला सांग काय झालंय बरं. गट्टू मला गिफ्ट नाही देणार. काहीच नाही आणलं माझ्यासाठी. अरे बाळा, गिफ्ट मिळालं नाही म्हणून चिडायचं नसतं. ताई, मी गिफ्टमुळे नाही तर मावशीच्या बोलण्यामुळे नाराज आहे. ती म्हणाली आज गट्टूचा दिवस आहे म्हणून लड्डू नाही होणार. बस एवढीच गोष्ट आहे. चल, काहीच नाही. मी आईला सांगते माझ्या रसगुल्ल्यासारख्या फुगलेल्या चिंकीसाठी लाडू बनवूयात. नाही ताई, ठीक आहे. तसंही आज कुठे माझा दिवस आहे. काय बोलू बरं चिंकी तुला? लाडूसाठी नाराज झालीस का? अरे आज तर सण आहे आणि अशी नाराज होऊन बसलीयस. सण आहे तर मला नाराज का केलं? नीतू दीदी चिंकीला गुदगुल्या करत म्हणाली. माझ्या गोड चिंकीला काय हवंय ते तर सांग. नीतू दीदीने चिंकीचा मूड कसा बसा ठीक केला. संध्याकाळी आई आणि मावशीने मिळून
राखी बांधण्यासाठी आरतीचं ताट बनवलं. नीतू दीदीने गट्टूला राखी बांधली. नीतू दीदीला गट्टूने छान गिफ्ट दिलं आणि नीतू दीदी खुश झाली. आता चिंकीने गट्टूला राखी बांधली, पण चिंकीचा मूड ऑफ आहे. तर गट्टू काय देतोय चिंकीला गिफ्ट मध्ये? चिंकी फक्त तोंड फुगवून उभी आहे. गट्टू उठून उभा राहिला आणि किचन मध्ये जाऊन एक बॉक्स घेऊन आला आणि गिफ्ट म्हणून चिंकीला त्याने तो बॉक्स दिला. अरे वा, बेसनाचे लाडू! पण मावशीने तर पाकातल्या पुऱ्या बनवल्या होत्या ना? हो चिंकी, पण मी मावशीला लाडू सुद्धा बनवायला सांगितले. आता सांग, कसं वाटलं माझं गिफ्ट? अरे वा गट्टू, तू तर खूप चांगला विचार केलास. गिफ्ट म्हणजे कोणतीही महागातली गोष्ट खरेदी करून देणे नसतं. प्रेमाने दिलेली कुठलीही गोष्ट गिफ्ट असते. हो आई, समजलं. आता मी दरवर्षी चिंकीला असंच गिफ्ट देईल. माझे पैसेही वाचतील. हे ऐकून सगळे हसू लागले. गट्टू, चिंकी, तुम्हाला राखी पौर्णिमेचं महत्त्व माहितीये ना बाळांनो? हो, चांगले चांगले गिफ्ट्स मिळतात. बरोबर सांगितलं ना? फक्त एवढंच नाही चिंकी, दरवर्षी भाऊ बहिणीचं रक्षण करतो म्हणून त्याच्यासाठी खास मिठाई बनवली जाते. इन शॉर्ट, त्याचं कौतुक केलं जातं, ज्यामुळे येणाऱ्या वर्षातही तो आपल्या प्रिय बहिणीचं रक्षण करेल. बरोबर बोललीस नीतू. भाऊ बहिणीला गिफ्ट देऊन आपलं प्रेम व्यक्त करतो, म्हणजे दोघांमध्ये नेहमी प्रेम वसू देत. तर तू माझी भाऊ आहेस. लाडू तर तूच बनवलेस ना? बनवायला तर गट्टूने सांगितलं ना बाळा? गट्टूला लाडू अजिबात आवडत नाहीत, तरी सुद्धा मग आज तुझा सुद्धा दिवस झाला ना चिंकी? ओ, अच्छा, म्हणून मावशी असं म्हणाली होती की आज गट्टूचा दिवस आहे. समजलं. मग ठीक आहे चिंकी, माझी सगळी खेळणी तू घरी गेल्यावर मला परत देशील. आणि हो, नीतूताईने दिलेले चॉकलेट सुद्धा. अजिबात नाही चिंकी. ठीक आहे, पण थँक्यू सो मच गट्टू. हॅपी रक्षाबंधन माझ्या प्रिय भावा. सगळेजण चिंकीच्या निरागसतेवर हसू लागले. पालकांनंतर मुले आपला काही वेळ शाळेत आपल्या शिक्षकांबरोबर घालवतात. शिक्षकही मुलांसोबत एवढे मिसळून जातात की लहान मुलांची जिद्द आणि मस्ती त्यांना आपली वाटू लागते. गट्टू आणि चिंकी शाळेच्या मैदानावर टीचर्स दिनानिमित्त प्रॅक्टिस करत होते. यंदा मीही शिक्षक होणार आणि मी गणित शिकवणार. मीही शिकवणार. मलाही शिक्षक व्हायचंय. मी शिक्षक नाही होणार, मला भीती वाटते. भूषण, तू पीटी टीचरचा सब्जेक्ट शिकव ना, आम्हाला खूप मजा येईल. बंटीच्या या गोष्टीवर सगळे हसतात, कारण शाळेतले पीटी टीचर शर्मा सर फार स्ट्रिक्ट आहेत आणि सगळे त्यांना घाबरतात. उद्या मी आईची साडी नेसणार आहे. चिंकी, तू सुद्धा साडी नेस. हो पिंकी, खूप मजा येईल. मी सगळ्यात सुंदर साडी सिलेक्ट करेन. मग आम्ही सगळे बाबांचा शर्ट घालून येऊ. सगळी मुलं हसायला लागली. तेवढ्यात शाळेची घंटा वाजली आणि शाळेतला आजचा दिवस संपला. गट्टू आणि चिंकी उद्याच्या शिक्षक दिनानिमित्त आपल्या घरी सांगत होते. आई, तुला माहितीये, मी उद्या एक सब्जेक्ट शिकवणार आहे आणि शिक्षक होण्यासाठी मला तुझी साडी पाहिजे. हो चिंकी, तू माझी साडी नेसू शकतेस. आणि हो, शिक्षकासारखे कपडे घालून शिक्षकासारखं हुशार सुद्धा व्हायचंय, म्हणजे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न सोडवू शकाल. असं असतं का आई? आता मला भीती वाटते. त्यात काय घाबरायचं? तुला मुलांसमोर उभं राहून एक धडाच तर शिकवायचाय. अजिबात घाबरू नकोस. गट्टू, मला असं वाटतं तुझी शिक्षक दिनाची तयारी झालीये. उद्या तुला अनुभव येईलच. पण मस्तीखोर मुलांना शिकवणं सोपं नसतं बेटा. हो आई, मी खूप प्रॅक्टिस केलीये. आता मी आरामात शिकवू शकतो. नक्कीच बाळा. चला आता लवकर झोपायला जा. गुड नाईट. आईची गोष्ट ऐकून गट्टू आणि चिंकी झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी गट्टू, चिंकी आणि बाकीची मुलं शिक्षक बनली. शाळेत सुरेख सजावट केली होती. शाळेतल्या बोर्डवर शाळेतल्या काही मुलांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा लिहिल्या होत्या. चिंकीने आईची साडी घातली आणि सकाळपासूनच ती शिक्षकांसारखी वागायला लागली. गट्टू ही टीचरांसारखा फॉर्मल ड्रेस घातला. सगळी मुलं जी जी टीचर झालेली आहेत ते आपापल्या चेअरवर बसा. सगळ्यांसाठी स्टाफ रूम मध्ये नेम प्लेट्स बनवलेत. अरे वा, खरंच? शिक्षक होऊन खूप छान वाटतंय. हो गट्टू,
पण मला भीती वाटते. माझं लेक्चर छान होईल ना? कशाला घाबरतेस चिंकी? मला बघ, मी कसा कॉन्फिडेंटली शिकवतो ते. चला सगळ्या मुलांचे पिरियड तयार झालेत. सगळे आपापला विषय शिकवतील आणि त्या विषयाचे शिक्षक तुमचे विद्यार्थी बनतील. चिंकी आपली साडी सांभाळत शिक्षकांच्या जागेवर येऊन उभारली. बोर्डावर चिंकीने सब्जेक्ट नेम आणि पोयम लिहिला. वन डे. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इंग्लिशची एक कविता शिकणार आहोत. त्याआधी मी सगळ्यांची हजेरी घेणार आहे. चिंकीने हजेरी लिहून घेतली आणि पुस्तक काढून पोयम म्हणायला लागली. One day I found myself as a butterfly and I looked like a selfless cutie pie. One day I found myself as a sparrow. I carry a stick with my big little arrow. One day I found myself as an ant. I am a little creature that nobody has paint. या कवितेत कवयित्रीने स्वतःला बटरफ्लाय, स्पॅरो आणि ॲन्ट म्हणून कल्पना केली आहे. आपल्याला सुद्धा बटरफ्लाय सारखं कलरफुल, स्पॅरो सारखं हिम्मती आणि ॲन्ट सारखं जिद्दी असलं पाहिजे. टीचर चिंकीच्या टीचिंगने खुश झाल्या. आता गट्टू टीचरच्या जागेवर आला आणि आपला विषय शिकवायला लागला. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण गणिताचे काही प्रश्न सोडवूया. गट्टूने बोर्डावर विषयाचं नाव आणि सम लिहिलं. 6 divide 2 into 5 plus 7 minus 2 is equal to. याचं उत्तर कोण देणार? एका मुलाने हात वर केला आणि उत्तर लिहिला. नाही गट्टू सर, हे बरोबर उत्तर नाहीये. मी याचं उत्तर लिहू? गट्टूने आपला खडू शिक्षकांना दिला. शिक्षकांनी बरोबर उत्तर लिहिलं. व्हेरी गुड. गट्टू सर, हे उत्तर बरोबर आणि भूषणचं उत्तर चुकीचं कसं काय? टीचरच्या प्रश्नाने गट्टू गोंधळला. ते अशा करता कारण गट्टू सर, मी सांगू? हो सर, प्लीज तुम्ही सांगा ना. इथे बोर्डमा साम मॅथ रूल लागला, ज्यामुळे आपण आधी डिवाइड केलं, मग मल्टिप्लाय केलं, मग एडिशन आणि शेवटी सबस्ट्रॅक्ट. ओ अच्छा. टीचर आपल्या जागेवर जाऊन बसले. तर आज आपण गणिताचा एक नियम शिकलो. आपल्या शिक्षकांनाच आज नवीन नियम शिकायला मिळाला. आता टीचर झालेल्या मुलांना स्पीच द्यायचंय आणि आपला अनुभवही शेअर करायचाय. मी आज वर्गात इतिहास हा विषय शिकवला. मुलांनी मला खूप प्रश्न विचारले आणि तेव्हा लक्षात आलं शिक्षक होणं एवढं सोपं नाहीये. सगळ्यांनी पिंकीसाठी टाळ्या वाजवल्या. चिंकी आपलं स्पीच देताना म्हणाली, पिंकी अगदी बरोबर म्हणाली. शिक्षक होणं सोपं नाहीये, पण मी मोठी होऊन शिक्षकच होणार आहे. शिक्षकांमुळेच आपण शिकू शकतो आणि आपण दुसऱ्यांना शिकवू सुद्धा शकतो. साक्षरता देशाच्या नागरिकांचा अधिकार आहे आणि शिक्षक या अधिकाराचे सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग आहेत. अ गुड टीचर हेल्प्स यू टू बिकम अ गुड पर्सन. थँक्यू. मुलांनी चिंकीसाठी टाळ्या वाजवल्या. आता शर्मा सर आणि बाकीचे शिक्षक मिळून टीचर्स डेचं प्राइज कोणाला द्यायचं हे डिसाइड केलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कुणाला प्राइज मिळेल? गट्टू. प्राइज त्याला मिळेल ज्याने सगळ्यात छान शिकवलं. गट्टू, प्राइज तर चिंकीलाच मिळालं पाहिजे. तिने कविता छान शिकवली. अरे गट्टूने सुद्धा छान गणित शिकवलं आणि चिंकीने सुद्धा. पिंकी, तू सुद्धा छान शिकवलंस. थँक्यू भूषण आणि बंटी. तर मुलांनो, आपण जाणतोच की आपले महान शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही टीचर्स डेचं प्राइज आम्ही देऊ. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या सब्जेक्ट टीचरना शिकवलं. आम्हाला तुमचा अभिमान आहे. शिक्षकाला विद्यार्थ्याकडून हेच अपेक्षित असतं की कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात निपुण हो. तर मुलांनो, या वर्षीचा टीचर्स डेचा प्राइज मिळत आहे चिंकीला. चिंकी आपलं प्राइज घ्यायला पुढे आली. सगळ्यांनी चिंकीला चीअर केलं. सर, मला सुद्धा बोलायचंय. आपल्याला शिक्षकांना जास्त त्रास नाही दिला पाहिजे. आज जेव्हा मी शिक्षक झालो तेव्हा माझ्या लक्षात आलं शिक्षक होणं सोपं नाही. शिक्षक होऊन मी एका प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकलो, पण शिक्षक आपल्याला प्रत्येक विषयात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात. आणि आज शिक्षक दिनानिमित्त मी ठरवतो की गुणी मुलासारखा मी माझा अभ्यास सुद्धा करेन आणि शिक्षकांचं म्हणणं सुद्धा ऐकेन. शाबास गट्टू. पप्पांचे ऑफिस. गट्टू चिंकीचे पप्पा एका ऑफिसमध्ये काम करायचे
आणि गट्टू चिंकी शाळेत जाणारे लहान लहान गोंडस विद्यार्थी होते. पप्पा रोज ऑफिसला जाताना त्यांच्या कारने गट्टू चिंकीला शाळेत सोडायचे आणि संध्याकाळी ऑफिस मधून येताना घरी घेऊन यायचे. गट्टू चिंकीला पप्पांचं ऑफिस बघायचं होतं, पण कधी अशी संधीच मिळाली नव्हती आणि दोघेही पप्पांचे ऑफिस पाहू शकले नव्हते. पप्पा किती वेळा रिक्वेस्ट केली आम्ही, घेऊन जा ना आम्हाला ऑफिस मध्ये. बाळांनो, कसं घेऊन जाणार? माझ्या ऑफिसची वेळ आणि तुमच्या शाळेची वेळ एकच आहे. मी तुम्हाला ऑफिस मध्ये घेऊन गेलो तर तुम्हाला शाळेत जायला उशीर होईल आणि तुमची शाळा सुटल्यावर जायचं म्हटलं तर तेव्हा आमचं ऑफिस बंद असतं. पप्पा, शनिवारी आमचा हाफ डे असतो. पण बाळा, वीकेंडला कामाचं प्रेशर खूप असतं. इतका हट्ट करतायत तर घेऊन जा एक दिवस, दाखवा त्यांना तुमचं ऑफिस. असं म्हणतेस तर शनिवारी तूच ये मुलांना घेऊन ऑफिस मध्ये. तसं तर शनिवारी तूच त्यांना घरी आणतेस. त्या दिवशी घरी नाही तर सरळ ऑफिस मध्येच ये. नको रे बाबा, मी नाही येणार तुमच्या ऑफिस मध्ये, खूप बोर होतं तिथे. हे ऐकून पप्पा हसत बोलले. पाहिलत मुलांनो, तुमची मम्मी माझ्या ऑफिस मध्ये येऊन बोर होते तर तुम्ही विचार करा तुमचे काय हाल होतील. मी तुम्हाला ऑफिस मध्ये नक्की घेऊन जाईल, पण एखाद्या चांगल्या दिवशी. हे ऐकून गट्टू चिंकी उदास झाले. तुम्ही नेहमी असंच सांगता, काय माहिती तो दिवस कधी उजाडणार. एका शनिवारची गोष्ट आहे. सकाळीच लवकर उठून गट्टू चिंकी शाळेत जायला तयार झाले. चला मुलांनो, 7:30 वाजलेत. आज तुम्हाला हाफ डे आहे. तेवढ्यात मम्मीने गट्टूला हाक मारली आणि गट्टू किचन मध्ये गेला आणि मम्मीला भेटून आला. तेव्हा तो आनंदात दिसत होता. चला पप्पा. काय बोलत होती तुमची मम्मी? काय नाही. गट्टू चिंकी पप्पांच्या गाडीत बसले आणि पप्पांनी त्यांना शाळेत सोडले. ऐका, तुमची मम्मी तुम्हाला घ्यायला येईल. इथे गेटवरच वाट पहा, इकडे तिकडे भटकू नका. माहित आहे पप्पा, तुम्ही जा आता. पप्पा निघून गेले आणि गट्टू चिंकी क्लासमध्ये जाऊन बसले. पाहता पाहता 12 वाजले आणि गट्टू चिंकीची शाळा हाफ डे ने सुटली. दोघेही गेटवर येऊन उभे राहिले. खूप वेळ झाला होता. सगळी मुलं त्यांच्या मम्मी सोबत घरी निघून गेली होती, पण गट्टू चिंकीची मम्मी अजून स्कूटी घेऊन आली नव्हती. म्हणून चिंकीला काळजी वाटू लागली. मम्मी काय येत नाहीये अजून. मम्मी येणार नाही चिंकी, आपल्याला पप्पांसोबत घरी जायचं आहे. पण पप्पा कसे येतील? आज शनिवार आहे. आज मम्मी येते. पप्पांना ऑफिस असेल ना. आपल्याला त्यांच्या ऑफिस मध्ये जावं लागेल. कसं? चालत? इतक्या लांब? नाही, रिक्षानं. मम्मीनं रिक्षासाठी पैसे दिले आहेत, हे बघ. गट्टूच्या हातात पैसे पाहून चिंकीला काहीच कळलं नाही. तेव्हा गट्टू म्हणाला, चिंकी, तू एकदम बावळट आहेस. मम्मी आज मुद्दामच नाही आली, म्हणजे आपण पप्पांच्या ऑफिस मध्ये जाऊ. सकाळी जेव्हा मम्मीनं मला बोलवलं तेव्हा मम्मीने हे पैसे दिले आणि माझ्या कानात बोलली, आज मी तुम्हाला घ्यायला येणार नाही. तुम्ही रिक्षानं पप्पांच्या ऑफिस मध्ये जा. त्यांचं ऑफिस बघा आणि संध्याकाळी त्यांच्या सोबतच घरी या. काय म्हणतेस चिंकी, जाऊया? चिंकी खूप एक्साइटेड होती. ती अचानक जोरात ओरडली. मग काय, गट्टू चिंकी एका रिक्षात बसले आणि पप्पांच्या ऑफिस कडे निघाले. ऑफिसची बिल्डिंग खूप मोठी आणि सुंदर होती. दोघांनी बाहेरून तर खूप वेळा पाहिली होती, पण आज आतून बघत होते. दोघे गेटवर उभे होते. तेवढ्यात अचानक सिक्युरिटी गार्डने त्यांना पाहिलं. शिट, आता याला काय सांगायचं? गार्ड दोघांजवळ आला. त्याच्या हातात एक काठी होती. काठी बघून गट्टू चिंकी घाबरले. तेवढ्यात गार्ड हसत म्हणाला, अरे गट्टू चिंकी, तुम्ही पप्पांना भेटायला आला आहात? तुम्ही आम्हाला कसं ओळखलं? आम्ही तर पहिल्यांदाच ऑफिस मध्ये आलोय. अरे, सरांनी तुमच्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केलाय ना, मी पण पाहिला तो. तुम्हाला भेटून बरं वाटलं. चला, मी तुम्हाला सरांकडे घेऊन जातो. गार्ड असे बोलतच होता, तेवढ्यात पप्पा तिथे आले. गट्टू चिंकी, तुम्ही इथे? पप्पा, तुम्हाला कसं कळलं आम्ही आलो आहोत? मी सीसीटीव्ही मध्ये पाहिलं, पण तुमची मम्मी कुठे? गट्टूने पप्पांना सगळी हकीकत सांगितली. तेव्हा पप्पा हसू लागले. तुमची मम्मी पण ना एवढी मोठी झालीये, पण खोड्या लहान मुलांसारख्या करते. चला आज जाऊया. मग काय, गट्टू चिंकी पप्पांसोबत ऑफिस मध्ये गेले
ऑफिस खूप क्लीन आणि सुंदर होते. आत भरपूर कॉम्प्युटर्स होते आणि बरेच लोक त्यांच्या समोर बसून काम करत होते. गट्टू चिंकीला पाहून सगळेजण खुश झाले. हाय, वेलकम गट्टू चिंकी. हॅलो, थँक यू. हाऊ आर यू? पप्पांनी गट्टू चिंकीला संपूर्ण ऑफिस दाखवलं. ऑफिसचे वेगवेगळे डिपार्टमेंट दाखवले. नंतर पप्पा दोघांना घेऊन त्यांच्या केबिन मध्ये गेले. पप्पा, तुम्ही तर बोलला होता की ऑफिस मध्ये आम्हाला बोर होईल, पण इथं तर मज्जा येत आहे. बाळा, तुला तर मजा वाटणारच, कारण काम आम्हाला करायचंय. तुम्ही तर इथे फिरायला आलायत. तुम्ही बरोबर बोललात पप्पा. तुम्हाला आणि तुमच्या टीम मेंबर्सना किती काम करावं लागतं. तेवढ्यात पप्पांचे बॉस आले, जे खूप आनंदात होते. कमाल झाली. गट्टू चिंकीचे पाय आपल्या ऑफिस मध्ये पडताच आपल्याला कुकरेजा बिल्डर्सचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. ओ, थँक गॉड निशांत. कॉंग्रॅच्युलेशन्स. आपल्या मेहनतीचं फळ मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन्स अंकल. थँक्स बाळा. खाली छोटीशी पार्टी ठेवली आहे. पप्पांना घेऊन लवकर खाली या. बॉस जातात चिंकी पप्पांना म्हणाली, बघितलं पप्पा, तुम्ही आम्हाला चांगल्या दिवशी ऑफिस मध्ये घेऊन येणार होता ना. उलट झालं, आमच्या येण्यामुळे दिवस चांगला झाला. म्हणून संधीची वाट बघत बसायची नाही, स्वतःच संधी तयार करायची. वा बाळा, खूप छान विचार आहेत. शाबास. गट्टूचा रिझल्ट. गट्टू आणि चिंकीच्या परीक्षा संपल्या होत्या. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती आणि सोबतच मुलांची मस्ती सुद्धा. मम्मी, गट्टू माझे केस ओढत आहे. नाही मम्मी, मी तर फक्त तिचे केस मोजत होतो. एकदम गप्प. दोघही एकसारखेच आहात. दिवसभर फक्त खोडे आणि मस्ती. चला, पुस्तक घेऊन बसा. मम्मी, सुट्ट्या सुरू झाल्यात ना. नो पुस्तक, नो अभ्यास. कुणी सांगितलं सुट्टीत अभ्यास करायचा नसतो? पुस्तकं काढा. चला. मम्मी, आम्ही टीव्ही बघू? अजिबात नाही. तुमचे पप्पा आराम करत आहेत, त्यांना डिस्टर्ब होईल. आम्ही आवाज कमी ठेवतो ना, प्लीज. अजिबात नाही. पुस्तकं काढा. चला. गट्टू चिंकी उदास होऊन पुस्तक घेऊन बसले. मम्मी पप्पांजवळ जाऊन म्हणाली, बरं झालं गप्प बसले. काय झालं, झोपले का दोघं? अहो, त्यांना कसली झोप येते. स्वतः झोपणार नाहीत आणि आपल्याला पण झोपायला देणार नाहीत. पुस्तकं घेऊन बसले आहेत, पण नीट वाचतील की नाही माहित नाही. तेवढ्यात चिंकी ओरडली. मम्मी, यानं माझ्या पुस्तकाचं कव्हर काढलं. बघितलं, बोलले होते ना मी. हैराण केलं आहे मला. माहित नाही कधी यांचा रिझल्ट लागणार आणि कधी शाळा सुरू होणार. अगं जाऊ दे, मुलं आहेत. रिकामं डोकं सैतानाचं घर असतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यांना काही काम नाही म्हणून अशी मस्ती करतायत. मला वाटतं त्यांना कशामध्ये तरी बिझी केलं पाहिजे. रात्री गट्टू चिंकी पप्पांसोबत डायनिंग टेबलवर बसले होते. मम्मी, डिनर. हो, आणते. तर 2च मिनिट. रिकामा बसून गट्टू चिंकीला कंटाळा येत होता आणि म्हणून ते डायनिंग टेबल वाजवून गाणी म्हणू लागले. मेरा छोला का डोला, 44 की छाती, सीधी बात बोलू, बातें घुमानी नहीं आती, आता माझी सटकली. मम्मी जेवण घेऊन आली आणि दोघांची मस्ती पाहून रागावली. गट्टू चिंकी, हे घर आहे, थिएटर नाही. टेबल वाजवणं थांबवा आणि गुपचूप जेवून घ्या. तेवढ्यात पप्पा म्हणाले, अरे, चांगलं वाजवतात दोघंही. मला वाटतं या दोघांना तबला शिकायला पाठवलं पाहिजे. सोसायटीमध्ये चांगले तबला वादक आहेत शंकर नारायण. उद्या दोघांना त्यांच्याकडे घेऊन जातो. हा, घेऊन जावा. घरात निदान शांतता तर राहील. नाही बाबा, आम्हाला तबला नाही शिकायचा. तुम्ही गिटार घेऊन या, आम्ही गिटार शिकतो. बाळा, तुमच्याकडे रिदम आहे. शंकरजी कडून तबला शिकला तर पुढे जाऊन मोठे वादक होऊ शकता. मग काय. दुसऱ्या दिवशी पप्पा दोघांना शंकरजींकडे घेऊन गेले आणि दोघांसाठी ट्रेनिंग सुरू केली. शंकरजींच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी सराव करायला सुरुवात केली. शंकरजी, काय वाटतंय? चिंकीला थोडा वेळ लागेल, पण गट्टू लवकर शिकेल. तो बीट खूप चांगल्या प्रकारे पकडतो. चिंकीचं लक्ष दुसरीकडेच असतं. रोज दुपारपासून संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी शंकरजींकडे जाऊन रियाज करू लागले. तबल्यावर गट्टूचा हात बसला आणि तो खूप छान तबला वाजवू लागला. पण बिचारी चिंकी, तिला अजून सुद्धा बीट पकडता येत नव्हते. असेच काही दिवस गेले
आणि अखेरीस तो दिवस उजाडला ज्याची मुलांना भीती वाटते. रिझल्टचा दिवस. गट्टू चिंकी रिझल्ट घेण्यासाठी शाळेत गेले. मिश्रा सरांनी सगळ्यांना रिझल्ट दिला. चिंकी वर्गात पहिली आली होती. सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं. पण बिचारा गट्टू मात्र फेल होता होता वाचला होता. त्याला खूप कमी मार्क्स मिळाले होते. तुझा रिझल्ट दाखव. नाही, घरी गेल्यावर बघ. गट्टू खूप घाबरला होता. त्याने स्वतःचा रिझल्ट कोणालाही दाखवला नाही. घरी जाताना त्याला एक माणूस दिसला. तो त्याच्या मुलाला ओरडत होता, इतके कमी मार्क्स, तू फेल झाला असतास तरी चालला असतं. तुझ्यावर इतके पैसे खर्च करतो, शाळेची फी, ट्युशनची फी, स्विमिंग क्लास, कॉम्प्युटर, सायकल आणि अजून बरंच काही देतोय, आणि तुझा हा असा रिझल्ट. लाज वाटली पाहिजे तुला. गट्टू घाबरला की आता पप्पा पण त्याला असंच काहीतरी बोलतील. दोघही जेव्हा सोसायटीमध्ये आले, चिंकी तू जा, मी आलोच. पण तू कुठे जात आहेस? तू जा ना, मी तुला नंतर सांगेन. असं बोलून गट्टू पळून गेला आणि चिंकी घरी आली. चिंकीचा रिझल्ट पाहून मम्मी पप्पांना आनंद झाला. त्यांनी चिंकीला मिठाई भरवली. गट्टू कुठे आहे? पळून गेला, काहीच नाही बोलला. नक्कीच कमी मार्क्स मिळाले असतील म्हणून घाबरून पळून गेलाय. पण जाणार कुठे? घरी तर यावंच लागेल ना. पण संध्याकाळ झाली, नंतर रात्र झाली, तरी पण गट्टू घरी आला नाही. मम्मी पप्पा, चिंकी सगळेजण घाबरून गट्टूला इकडे तिकडे शोधू लागले. गट्टूचा मात्र कुठेच पत्ता नव्हता. कुठे गेला असेल माझा गट्टू? सगळीकडे शोधून झालं. चला आपण पोलिसात जाऊया. तेवढ्यात पप्पांना एक कॉल आला. फोनवर बोलल्यानंतर पप्पांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाले, हो, थँक गॉड. पूर्ण सोसायटीमध्ये शोधलं गट्टूला, पण शंकरजींकडे जायचं विसरूनच गेलो. त्यांचाच कॉल होता. गट्टू त्यांच्याकडे लपून बसलाय. मम्मी पप्पा आणि सगळेजण शंकरजींच्या घरी गेले. गट्टू एका कोपऱ्यात बसला होता. आला आहे तेव्हापासून असाच बसून आहे, काही बोलत पण नव्हता. पप्पा गट्टूकडे जाऊन बोलले. काय झालं बाळा? गट्टूने रिझल्ट पुढे केला. पप्पांनी रिझल्ट बघितला आणि त्यांच्या सगळं लक्षात आलं. कमी मार्क्स आले म्हणून तू इथं लपून बसला होतास. तुला वाटलं पप्पा ओरडतील. नाही बाळा, मी तुला अजिबात ओरडणार नाही. मार्क्स कमी मिळणं चुकीचं नाही, पण जर तू अभ्यास केला नसतास तर ती मात्र चूक ठरली असती. पण तू मेहनत केली होतीस म्हणून हे मार्क्स तुझ्या मेहनतीचे आहेत, स्वतःचे आहेत. काही हरकत नाही. पुढच्या वर्षी अजून जास्त मेहनत कर, चांगले मार्क्स मिळतील. चल आता घरी. तेवढ्यात शंकरजी म्हणाले, बाळा, सगळी मुलं एकसारखी नसतात. कोणी अभ्यासात हुशार असतो तर कोणी एखाद्या कलेमध्ये. सचिन तेंडुलकर अभ्यासात फारसे चांगले नव्हते, पण क्रिकेट ग्राउंडवर किती चांगलं क्रिकेट खेळत होते हे तुम्हा मुलांना सांगण्याची गरज नाही. तसंच तू पण अभ्यासात कमजोर असलास तरी तबला किती छान वाजवतोस, चिंकीपेक्षा पण छान. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. उदास होऊ नये, उलट मेहनत करून सगळं मिळवलं पाहिजे. चल आता तबला वाजून दाखव. तुझ्या मम्मी पप्पांना बघायचंय की मी तुला ट्रेन केलंय की नाही. हे ऐकून गट्टू खुश झाला. डोळे पुसत तो तबला वाजवायला पळाला. गट्टूने जसा तबला वाजवण्यास सुरुवात केली, सगळेजण चकित झाले आणि बघता बघता त्याच्या तबल्याच्या सुरात दंग झाले. चिल्ड्रन्स डे. मुलं मनानं अगदी खरे असतात. मग तो कुठल्या गोष्टीचा हट्ट असो किंवा मग आईबाबांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारणं असो, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा खरेपणा आणि विश्वास हा असतोच. या मुलांचा दिवसही आला, चिल्ड्रन्स डे. हॅपी चिल्ड्रन्स डे मुलांनो. थँक्यू टीचर. चिल्ड्रन्स डे इज द बेस्ट डे ऑफ सेलिब्रेशन. कारण शाळेमधून गृहपाठ मिळत नाही, फक्त मस्ती आणि मस्तीच असते. चिंकी, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी तू स्मार्ट झालीयस. तुला विशेष शुभेच्छा. सगळी मुलं हसू लागली. ज्या प्रकारे सरांनी टीचर्स डे सेलिब्रेट करायला सांगितलं त्यासाठी मुलं खूप एक्साइटेड झाली. काही वेळातच मुलं सरांसोबत अनाथाश्रमात पोहोचली. अच्छा, तर चिल्ड्रन्स डे का साजरा होतो? सर, मला माहितीये, मी सांगू? गट्टूला सरांनी परमिशन दिली. सर, आज श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे आणि ते विद्यार्थ्यांवर खूप प्रेम करायचे. त्यांच्या जन्मदिवसाचा औचित्य साधून हा खास दिवस साजरा केला जातो.
वा वा गट्टू, व्हेरी गुड. जसं की आता गट्टू म्हणाला, पंडित जवाहरलाल नेहरू मुलांवरती खूप प्रेम करायचे. त्यामुळे आपल्या शाळेत या चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने त्यामुळे शहरातल्या अनाथाश्रमात येऊन चिल्ड्रन्स डे साजरा करायचं ठरवलंय. सोबतच आपण तिथे असणाऱ्या मुलांसाठी चॉकलेट्स आणि गिफ्ट्सही घेतलेत. मला कल्पना आहे तुम्ही तिथे खूप एन्जॉय कराल. गट्टू आणि चिंकीला माहितीये की अनाथाश्रमात अशा मुलांना ठेवलं जातं ज्यांचं कोणी नसतं. गट्टू चिंकीने बघितलं की अनाथाश्रमात बरीचशी मुलं आहेत, तीही त्यांच्यासारखी युनिफॉर्म मध्ये आहेत. हे तर आपल्यासारखेच दिसतायत ना चिंकी, पण कोण म्हणतं यांचं कुणी नाही? आपण तर यांच्यासाठीच इथे आलोय ना. गट्टू, तू बरोबर बोलतोयस. या सगळ्यांसोबत चिल्ड्रन्स डे साजरा करायला किती मजा येईल ना. दरवर्षी शाळेतच साजरा केला जातो. आपण किती मजा करतो. या वर्षी आपण सगळ्यांसोबत मजा करू. आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपण प्रत्येकाचा विचार करायला हवा. दुरूनच गट्टू चिंकीचं बोलणं सर ऐकत होते. ते म्हणाले, शाबास गट्टू आणि चिंकी, हाच विचार तुम्हा मुलांमध्ये असू द्या. त्यामुळे आपल्या शाळेनं ठरवलं होतं की बाल दिवस अनाथाश्रमात साजरा होईल. देशाची मुलात देशाविषयी प्रेम आणि नागरिकांविषयी सन्मान निर्माण हो. तुम्ही तर आमच्या प्रयत्नांना सफल केलं. चल गट्टू, आपण नवीन मित्र बनवूया. गट्टू आणि चिंकी निघाले. अनाथाश्रमातली सगळी मुलं गट्टू आणि चिंकी आणि बाकी सगळ्या मुलांना बघून खुश झाले. चला आपण सगळे मिळून खेळूया. काय खेळूया? चला आपण हाइड अँड सीक खेळू. नाही, हाइड अँड सीक नको. आम्ही हा नेहमीच गेम खेळतो. काही नवीन खेळूया. हो, तू बरोबर बोलतोयस. काहीतरी नवीन विचार करायला हवा. काय खेळूया? आयडिया. चिंकीने चुटकी वाजवली आणि गट्टूच्या कानात आयडिया सांगू लागली. यस, चिंकी खूप छान खेळले. या सगळ्यांना पण खूप आवडेल. गट्टूने चिंकीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. आता चिंकी आपल्याला पकडेल. मुलं खुश झाली. ये अच्छा, ब्लाइंड मॅन्स बफ. ये हे काय? ही तर आंधळी कोशिंबीर आहे ना. ह्यालाच ब्लाइंड मेन्स बफ म्हणतात. हसत खेळत मुलं आंधळी कोशिंबीर खेळू लागले. चिंकीच्या डोळ्यावर पट्टी होती, तरी चिंकी फार चालाख आहे आणि ती सहज सगळ्यांना आउट करत होती. शेवटी गट्टू पकडला गेला. गट्टूच्या डोळ्यांवर पट्टी बांधली गेली. गट्टूनेही हळूहळू सगळ्यांना आउट केलं. धावपळ करून मुलं थकली. चला मुलांनो, सगळ्यांसाठी जेवण तयार आहे. घाई करा आणि खाऊन घ्या, नंतर खेळत बसा. शाळेनं सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. जिथे शाळेतल्या मुलांसोबतच अनाथाश्रमातल्याही सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला. वा, मजा आली. आज अभ्यास नाही, फक्त खा आणि खेळा. मला असं वाटतं रोजच चिल्ड्रन्स डे असावा. म्हणजे तुला अभ्यास करावा लागणार नाही काय गुड्डू? मला हा दिवस खूप आवडला. किती मजा आली खरंच. तुला माहितीये, आम्ही सगळे अभ्यास करतो. मला डॉक्टर व्हायचंय, राजू इंजिनियर बनणार आहे आणि छोटू तर कलेक्टर बनू इच्छितो. मी पण डॉक्टर बनणार. अरे वा, क्या बात है. मला पण काहीतरी व्हायचंय. मला एक चांगला मुलगा बनायचंय. मला तर शिक्षिका व्हायचंय. म्हणजे मी आपल्या शिक्षकांसारखं मुलांना साक्षर करू शकेन. प्रत्येक जण शिकू शकेल. हो चिंकी, आमच्यासारखी बरीचशी मुले शिकू शकत नाहीत आणि त्यांना शाळा आणि पुस्तकांपासून दूर राहावं लागतं. का आकाश, असं का? शाळेत तर प्रत्येक जण जातोच ना. नाही पिंकी, प्रत्येक जण नाही जात. अनाथ आश्रम आमचा आधार आहे, पण आम्हाला नवीन मित्र कधीच मिळत नाहीत. पण तुम्ही आला आहात म्हणून आम्ही खुश आहोत. आम्हाला हेच वाटतं की कोणी शिक्षणापासून दूर राहू नये. कधी कधी तर खाणं आणि राहणंही अवघड होतं. शिक्षण तर दूरच राहिलं. डोंट वरी, यापुढे असं कधीच होणार नाही. हे चिंकीचं प्रॉमिस आहे. सगळ्यांनी चिंकीसाठी टाळ्या वाजवल्या. गट्टू धावतच सरांकडे गेला आणि सरांना म्हणाला, सर, आपण जे गिफ्ट आणि चॉकलेट्स आणले आहेत स्टुडंटसाठी, ते आपण आता देऊयात का? हो हो, का नाही. सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणलेत, वाटून टाका. गट्टू धावतच गेला
आणि सगळे गिफ्ट्स घेऊन आला. एक एक करून गट्टू आणि चिंकीने मिळून सगळे गिफ्ट्स आणि भरपूर चॉकलेट्स वाटले. थँक्यू सो मच एवढ्या सगळ्या चॉकलेट्स आणि गिफ्टसाठी. वा वा, चिल्ड्रन्स डेला काय गिफ्ट्स मिळालेत. थँक्यू. थँक्यू नको म्हणूस मित्रा. आज चिल्ड्रन्स डे आम्ही खूप छान एन्जॉय केला. आम्हाला इतके सगळे मित्र मिळाले. आता आम्ही दरवर्षी इथे येऊन चिल्ड्रन्स डे साजरा करू. जरूर गट्टू चिंकी, खरंय मुलं मनाचे सच्चे असतात. थँक्यू सर. गट्टू चिंकी, इथली मुलं बरीच टॅलेंटेड आहेत. पाहायचंय का? चला आज जाण्यापूर्वी सगळ्यांना अप्रिशिएट करू. सगळी मुलं मोठा गोल करून बसली. मी एक पोएम म्हणतो. जॉनी जॉनी यस पापा, ईटिंग शुगर नो पापा, टेलिंग लाईज नो पापा, ओपन युअर माउथ. वा वा, आता मी शिक्षकांची ऍक्टिंग करेन. गट्टूने आपल्या मित्राचा चष्मा घातला आणि ऍक्टिंग करू लागला. सगळ्यांनी गट्टूचा परफॉर्मन्स एन्जॉय केला. एक एक करून सगळेजण आपापली फेवरेट ऍक्टिव्हिटी करू लागले. मी वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलेन. बच्चे मन के सच्चे होते हैं. चिल्ड्रन्स आर फ्युचर ऑफ द कंट्री. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. आणि हॅपी चिल्ड्रन्स डे. सगळ्यांनी चिंकी करता टाळ्या वाजवल्या. एक गोष्ट मलाही सुचलीये, ऐकवतो. जबाबदारी बालिशपणा नाही करू शकत, त्यामुळे लहानपण हे जबाबदारीनं घालवलं पाहिजे. हॅपी चिल्ड्रन्स डे. हेल्पफुल गट्टू चिंकी. गट्टू चिंकी अतिशय समजूतदार होते, अगदी तुमच्यासारखे. ते नेहमी सर्वांची मदत करण्यास तयार असत. शाळा असो, सोसायटी असो किंवा घर, गट्टू चिंकी सर्वांना मदत करायचे. त्यांच्या या स्वभावामुळे गट्टू चिंकीचे मम्मी पप्पा पण खुश असायचे. गट्टू, राहू देत. या भाज्या आणि सामान मी ठेवेन किचन मध्ये. नाही मम्मी, तू बाजारातून आली आहेस. बाहेर खूप ऊन होतं. तू थकली असशील. आम्ही ठेवतो हे सामान किचन मध्ये. तू आराम कर. चल चिंकी. मग काय, चिंकी लगेच तिथे आली आणि दोघांनी मिळून भाज्या आणि किराणा सामान किचन मध्ये नेऊन ठेवले. एवढेच नाही तर चिंकी मम्मीसाठी पाणी घेऊन आली आणि गट्टू मम्मीसाठी आल्याचा स्पेशल चहा बनवू लागला. मम्मी, हे घे. तुझा आवडता आल्याचा कडक चहा. तुला मी बनवलेला चहा आवडतो ना? हे पाहून मम्मी फारच खुश झाली. थँक्यू बाळा, थँक्यू सो मच. हाऊसवाईफ दमलेली असेल आणि तिच्या हातामध्ये कोणीतरी गरमागरम चहाचा कप आणून दिला तर तिला किती आनंद होतो हे फारच कमी मुलांना आणि नवऱ्यांना माहीत आहे. मला अभिमान आहे की माझी मुले स्वतःच्या मम्मीच्या आनंदाचा विचार करतात, तिची मदत करतात. थँक्यू मम्मी. आम्हाला शाळेत शिकवलं होतं आम्ही लहान मुलं असलो म्हणून काय झालं, मुलांनी सुद्धा शक्य तितकी कामं केली पाहिजेत. घरातली कामं नाही तर निदान स्वतःची तरी कामं केलीच पाहिजेत. ही सगळी कामं केल्यामुळं मम्मीची कामं कमी होतात आणि ती खुश होते. हे ऐकून मम्मीला अभिमान वाटला आणि ती गट्टू चिंकीला म्हणाली, शाब्बास बाळा, नेहमी सर्वांची अशीच मदत करत राहा आणि नेहमी स्वतःला आणि इतरांना आनंदी ठेवा. यामुळे आयुष्य मजेत जगता येते. गट्टू चिंकी फक्त बोलतच नव्हते तर इमानदारीने काम देखील करत होते. शाळेतून घरी आल्यावर आपले शूज आणि सॉक्स स्वतः काढून शू रॅक मध्ये ठेवायचे. नंतर आपली वॉटर बॉटल आणि टिफिन किचन मध्ये ठेवायचे. त्यानंतर स्वतःच्या रूम मध्ये जाऊन शाळेच्या बॅग्स ठेवायचे आणि स्वतःचा युनिफॉर्म वगैरे देखील कपाटात नीट ठेवायचे. एवढेच नाही तर दोघे मिळून स्वतःची रूम देखील स्वतः साफ करायचे, ज्यामुळे मम्मीचा खूप वेळ वाचत असे आणि दोघे एकमेकांसोबत चांगला वेळ घालवायचे. एके दिवशी गट्टू चिंकी शाळेतून घरी येत होते. हरी सुद्धा त्यांच्या सोबत होता. गट्टू चिंकी, जाऊन लवकर फ्रेश होऊन खाली या. आपण लवकर बॅडमिंटन खेळ पूर्ण करू. पूर्ण करायचं? आपण बॅडमिंटनची मॅच थोडीच खेळत आहोत. आम्ही तर फक्त मजा घेतो. मग तुला एवढ्या लवकर खेळ संपवायची घाई का आहे? ते काय आहे, आज मम्मी पप्पा घरी आल्यावर आम्ही सर्वजण डिनर साठी बाहेर जाणार आहोत. चौपाटीवर देखील फिरायला जाणार आहोत. म्हणून सगळं काही संपवायचं आहे. ठीक आहे, आम्ही येऊ. असे बोलून हरी निघून गेला
आणि गट्टू चिंकी देखील आपल्या घरी आले. घरात पाऊल ठेवताच दोघांनी पाहिले की पप्पा फाईलचा गठ्ठा घेऊन बसले आहेत आणि हैराण होऊन फाईल्स चेक करत आहेत. पप्पा, काय झालं? तुम्ही आज ऑफिस मधून लवकर घरी आलात? आणि हे काय, तुम्ही तर सगळं ऑफिसच घरी आणलं आहे. मुलांनो, गोष्टच अशी आहे, या 5 वर्ष जुन्या फाईल्स आहेत. सगळ्या कॅटेगराईज करायच्या आहेत. महत्वाच्या आहेत त्या वेगळ्या काढायच्यात आणि कामाच्या नाहीत त्या वेगळ्या करायच्यात. बस हेच चेक करत होतो. 2 तास झाले इथेच बसलोय. काय माहिती कधी संपणार हे काम. गट्टू चिंकी फ्रेश होऊन मम्मीच्या रूम मध्ये गेले. तेव्हा मम्मी आराम करत होती. काय झालं मम्मी, तब्येत ठीक नाही का? हा, थोडस डोकं दुखत आहे आणि कंबर पण दुखत आहे. हे ऐकून गट्टू चिंकी हैराण झाले. तर मग चल आपण डॉक्टर कडे जाऊ. अरे नाही नाही, एवढा जास्त त्रास नाहीये, हे कॉमन आहे. थोडा वेळ आराम केला तर दुखणं कमी होईल. गट्टू चिंकी किचन मध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिलं की भरपूर उष्टी भांडी तशीच पडलेली आहेत. किचनची अवस्था देखील ठीक नव्हती. मम्मीची कंबर दुखत आहे ना, म्हणून किचन मध्ये एवढा पसारा आहे. मी सगळी भांडी धुवून टाकतो. पण आपल्याला तर बॅडमिंटन खेळायला जायचं आहे ना? ते कॅन्सल. तसं पण आज हरी घाईत आहे. आपण पण नको खेळूया आणि मम्मी पप्पांना मदत करूया. ठीक आहे, मग मी फाईल्स वेगळी करायला पप्पांना मदत करते. मग काय, गट्टू भांडी धुवू लागला आणि चिंकी पप्पांकडे जाऊन त्यांच्या सांगण्यानुसार फाईल्स कॅटेगराईज करू लागली. पाहता पाहता गट्टूने सगळी भांडी धुवून किचन साफ केला आणि इकडे पप्पांचं काम देखील संपलं. मम्मी किचन मध्ये आली तर गट्टूने केलेलं काम पाहून चकितच झाली. अरे बाळा, हे सगळं करायची काय गरज होती? मी केलं असतं. नाही मम्मी, तुझी कंबर दुखत आहे आणि जेवण सुद्धा तुलाच बनवायचं आहे, म्हणून तू काहीच बोलू नकोस. थँक्यू बेटा. चिंकी कुठे आहे? जेव्हा मम्मी गट्टू सोबत हॉल मध्ये आली तेव्हा तिने पाहिलं चिंकी आणि पप्पा खूप खुश होते. पाहिलं, चिंकीने मदत केली आणि सगळं काम लगेचच संपलं. तुमचं तर काम संपलं, पण मला अजून जेवण बनवायचं आहे. बरं झालं आज गट्टूनं भांडी घासून टाकली म्हणून, नाहीतर आज नक्कीच उशीर झाला असता. हे ऐकून पप्पा हसत हसत बोलले, कोण म्हणाला आज तुला जेवण बनवायचंय? म्हणजे आज आपण सगळे बाहेर जेवायला जाऊ. चौपाटीवर देखील फिरून येऊ आणि खूप मजा करू. हे ऐकून गट्टू चिंकी खूप खुश होऊन आरडाओरडा करू लागले. आम्ही लगेच तयारी करून येतो. अशा प्रकारे गट्टू चिंकीच्या मदतीने मम्मी पप्पांचे काम लवकर आटपले आणि पप्पांनी त्यांना सरप्राईज दिले. ताईचं लग्न. गट्टू चिंकी शाळेतनं घरी आले तेव्हा मम्मी पप्पा हॉलमध्ये बसले होते. मम्मी फारच एक्साइटेड होती आणि पप्पा हसत हसत फोनवर बोलत होते. अरे नाही नाही निखिल, दोन्ही भावांना जावं लागेल, नाहीतर मालतीताई रागावतील. अरे तू काय बोलतोस यार, मुलं पण येतील ना सोबतीला, ते पण पाहतील ना की गावातलं लग्न कसं असतं ते. चल ठीक आहे, गट्टू चिंकी आलेत, मी तुझ्याशी नंतर बोलतो बरं. गट्टू चिंकीला समजतच नव्हतं की पप्पा कोणाच्या लग्नाबद्दल बोलत होते. आलात तुम्ही दोघं? ऐका, बाबा तुम्हाला काहीतरी सांगणार आहेत. ते ऐकल्यानंतर तुम्ही वेडे व्हाल, वेडे. असं म्हणताच आई हसू लागली आणि पप्पांनी गट्टू चिंकीला सांगितलं, गट्टू चिंकी, आमची एक मावस बहीण आहे मालतीताई. तिच्या मुलीचं लग्न आहे चित्रा दीदीचं. नाशिक जवळ पंचवटी गाव आहे छोटसं, तिकडे तुम्हा दोघांना यायला आवडेल. मम्मी पप्पांना वाटलं होतं की लग्नाची ही बातमी ऐकल्यावर गट्टू चिंकी तर नाचू लागतील, पण असं काहीच नाही घडलं. गट्टू चिंकीने एकमेकांकडे पाहिलं आणि दोघंही काही न बोलता त्यांच्या रूमच्या दिशेने निघाले. अरे काय झालं? काहीतरी बोला. अरे मुलांनो, अरे हे तर सांगा की तुम्ही येणार आहात की नाही. सुधीर अंकल, मेघा आंटी, मुनमुन आणि बन्नी पण येणार आहेत. मला सर्वांच्या ट्रेनची तिकीट पण बुक करायची आहेत. खूप मजा येणार आहे. बाळांनो काहीतरी बोला रे. पण दोघेही काही न बोलता गुपचूप त्यांच्या रूमच्या दिशेने निघून गेले. आत गेल्यावर चिंकीने दरवाजा बंद केला आणि जसा दरवाजा बंद झाला गट्टू चिंकीने नाचत गात अख्खं घर डोक्यावर घेतलं आणि दोघांचा आवाज ऐकून बाहेर असलेल्या आई बाबांना काही कळेनासच झालं. आणि अखेरीस तो दिवस आला. गट्टू चिंकी, मम्मी पप्पा
आणि सुधीर अंकलची अख्खी फॅमिली सकाळी सकाळी ट्रेनमध्ये बसून पंचवटीच्या दिशेने निघाली. गट्टू चिंकी आणि त्यांचे कझिन्स बन्नी आणि मुनमुन खिडकीपाशी बसले होते. ट्रेन जोरजोरात पळत होती आणि मुलं बाहेरचं निसर्ग दृश्य एन्जॉय करत होते. नदी, नाले, डोंगर आणि हिरवीगार शेत. जसं नाशिक शहर सुटलं, द्राक्षांच्या हिरव्यागार बागा दिसू लागल्या आणि हिरव्यागार द्राक्षांनी मुलांची मनं सुखावली गेली. 10 वाजता सगळे पंचवटी स्टेशनला उतरले. स्टेशन फारच छोटंसं पण सुंदर होतं. पंचवटी गाव स्टेशन पासून फार जवळ होतं. मालती आत्याकडनं पाहुण्यांना स्टेशनवरून घरी आणण्यासाठी बैलगाडीची व्यवस्था केली गेली होती. बैलगाड्या फारच सुंदर रीतीने सजवल्या गेल्या होत्या. एका गाडीत गट्टू चिंकी मम्मी पापांच्या सोबत बसले आणि दुसरी बैलगाडी सुधीर अंकलच्या फॅमिलीला घेऊन मागोमाग येऊ लागली. गट्टू चिंकी पहिल्यांदा बैलगाडीत बसले होते. त्यांना फार मजा येत होती. त्यांचा गाडीवान फार जोरजोरात गाडी हाकत होता आणि गट्टू चिंकी बन्नी आणि मुनमुनच्या दिशेने पाहून हात हलवत होते. गावातल्या सुंदर सुंदर रस्त्यांवरून जात असताना बैलगाडी लग्नाच्या स्थळी पोहोचली. तर तिथली व्यवस्था पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारून गेले. लग्नाचा मंडप फारच सुंदर होता. मंडपाखाली रंगीत संगीत कपडे घातलेले पाहुणे इकडे तिकडे पळत होते. वाद्य वाजवणारे शहनाई वादक खूप छान पद्धतीने वाजवत होते. फारच एनर्जेटिक आणि सुंदर वातावरण होतं. एक बाई खूप सजून धजून मंडपात इकडे तिकडे खूप पळापळ करत होती. पाहुण्यांची विचारपूस करत होती. मालती ताई, बाबांनी आवाज दिला आणि ती बाई सर्वांना बघत पळत पळत त्यांच्या दिशेला आली. ही होती पप्पांची मावस बहीण मालती ताई. आलात तुम्ही सगळे. आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो माहितीये का. कसे आहात मुलांनो? चला फ्रेश व्हा आणि मंडपामध्ये येऊन बसा. नाश्ता पाणी पण करून घ्या. मग काय, सगळे लोक फ्रेश वगैरे होऊन नवीन नवीन कपडे घालून तयार होऊन मंडपामध्ये येऊन बसले. मग गाववाल्यांनी सगळ्यांना नाश्ता दिला. नाश्ता खूपच टेस्टी होता. चल मेघा, नाश्ता पाणी तर झालं. आता आपण मालतीताईंना जरा मदत करूया. आपण मुलीकडचे आहोत. वरात यायच्या आधी आपल्याला तयार राहायचंय. हो बहिणी, तुम्ही जा. मी आणि दादा भाऊजींना भेटून इथली व्यवस्था पाहतो. आणि बाबा आम्ही काय करायचं? मुनमुन आणि बन्नी, तुम्ही दोघे गट्टू चिंकी सोबत राहा. जरा फिरा, गावातील नवीन मित्र बनवा आणि त्यांच्या सोबत खेळा. जा. चला. गट्टू चिंकी त्यांच्या कझिन्स सोबत मंडपामध्ये इकडे तिकडे पळू लागले आणि खेळू लागले. लग्नात त्यांना गावातील नवीन मित्रही भेटले. त्यांच्या सोबत त्यांनी खूप मजा केली. बऱ्याच गोष्टी केल्या. तुला द्राक्षाचे मळे बघायचेत का? मी कधी द्राक्षाची बाग नाही पाहिलीये. घेऊन चल ना मला. अरे आता नाही, घरात यायची वेळ झालीये. आपण ना उद्या जाऊया. मग काय, नाचत नाचत वरात आली आणि गट्टू चिंकी सर्वांसोबत वरात एन्जॉय करू लागले. थोड्या वेळानंतर सर्व मंडपात आले. नवरा नवरी पंडितजींच्या समोर येऊन बसले. नवरा नवरी फारच नटून थटून बसले होते. नवरी लाजत होती आणि नवरा हसत होता. दोघांचा जोडा खूपच शोभेल असा होता. पंडितजी मंत्र पुटपुटले आणि लग्न संपन्न झालं. मग एकमेकांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. जोर जोरात वाद्यांचा आवाज झाला आणि अशा प्रकारे लग्न संपन्न झालं. ना फटाक्यांचा तो घाबरवणारा आवाज, ना डीजेचे नखरे. लग्न एकदम ट्रेडिशनल आणि सिंपल पद्धतीने साजरं झालं. गट्टू चिंकी मंडपात एकाच लाईन मध्ये बसून मित्रांसोबत जेवत होते. इथे जेवण स्वतःच्या हाताने वाढून घ्यायची गरज नव्हती. गावातली माणसं प्रत्येकाजवळ येऊन प्रत्येकाला फार प्रेमाने जेवण वाढत होते. जेवणामध्ये खूप सारी व्हरायटी होती आणि अख्खं जेवणच फार टेस्टी होतं. माहितीये का, हे जेवण ना गावकऱ्यांनी स्वतःच्या हाताने बनवलंय. म्हणूनच एवढं टेस्टी आहे. इथल्या लग्नांमध्ये सगळी कामं गावातलीच माणसं करतात का? हो, गावात कुणाचंही लग्न असलं ना तरी मंडप घालण्यापासून जेवण बनवण्यापर्यंत, पाहुण्यांच्या स्वागतापासून त्यांच्या येण्या जाण्यापर्यंत सगळी कामं गावकरीच करतात. त्याचं कुणालाही कॉन्ट्रॅक्ट नाही दिलं जात. मस्त आहे रे. शहरातल्या लग्नामध्ये तर खाणं पिणं गाणं बजावणं सगळ्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. तेही ठीकच आहे. तुमच्याकडे एवढे पैसे असतात ना, गावकऱ्यांकडे एवढे पैसे नसतात. पण गावामध्ये प्रेम येतं.
प्रत्येक काम प्रेमाने आणि आपलंसं म्हणून केलं जातं, ज्यामुळे त्याची चव कितीतरी पट वाढते. अगदी या खाण्यासारखं. ते तर ठीक आहे, पण आता पटापट जेवण संपवा, कारण गावात जेवण फुकट घालवणं अलाउड नाहीये. अख्खं ताट संपवावं लागतं. हे ऐकल्यावर गट्टू चिंकी हसू लागले आणि मग टेस्टी खाण्यावर तुटून पडले. नव्या वर्षाची सुरुवात. नवीन वर्ष, नवी उमेद, नवा जोश. 1 जानेवारीची गोष्ट काही औरच असते. काही ना काही नवीन करणं, नवीन शिकणं आणि काहीतरी प्राप्त करणं यासाठी केलेलं प्रॉमिस, ज्याला आपण न्यू इयर रेझोल्युशन म्हणतो. वर्षाच्या पहिल्याच दिवशी उशिरा झोपल्यामुळे गट्टूने सायकलिंग ट्रिप मिस केली होती आणि त्यांनी ही रेझोल्युशन केलं होतं, नवीन वर्षी रोज सकाळी लवकर उठायचं. आणि नवीन वर्षाच्या शानदार सुरुवातीसाठी पाप्पानी एक सरप्राईज दिलं होतं. नवीन वर्षाची सुरुवात आपण सगळे कुटुंब पिकनिक करून साजरा करूया. वा, खूप मजा येईल. हो, पिकनिक तर मला खूप आवडते. पण पिकनिक साठी आपण जाणार तरी कुठे? अगं, शहराच्या बाहेर एक खूप छान जागा आहे, लेकच्या किनाऱ्याजवळ कॅम्प साईट. मी ऑलरेडी तिथे फॅमिलीसाठी एक टेंट बुकिंग केलंय. वाव, तलावाच्या किनारी. ही तर खूपच छान जागा असेल. हो, लवकर चला निघूयात. ऑलमोस्ट 1 तासांची ड्राईव्ह आहे इथून. पिकनिकच्या प्लॅनमुळे गट्टू, चिंकी आणि मम्मी सगळे खुश होतात. गट्टू आणि चिंकी मम्मीला पॅकिंगसाठी हेल्प करायला लागले. गट्टूने म्युझिक सिस्टम, बॅनोक्युलर, फोल्डिंग चेअर आणि फुटबॉलला कारमध्ये ठेवलं. तिथंच चिंकी आईबरोबर स्नॅक्स, नॅपकिन, पेपर प्लेट, थर्मामासमध्ये चहा सारख्या गोष्टी पॅक करायला लागले. चिंकीने आपली ड्रॉइंग बुक आणि पेंटिंग बॉक्स सुद्धा पॅक केलं, कारण ते घेऊन तिच्या आसपासच्या दृश्यांना पेंटिंग करायची तिची इच्छा होती. सर्व गोष्टी कारमध्ये ठेवल्यानंतर चिंकी, गट्टू, आजी, मम्मी आणि पप्पा पिकनिकसाठी रवाना झाले. पप्पा एकदम स्मूथली कार चालवत होते आणि कारमध्ये चिंकी आणि गट्टू यांनी आपलं आवडतं गाणं प्ले केलं. थोडंसं लांब गेल्यावर आजीने पप्पांना विचारलं, हा रस्ता तर गणेश मंदिराजवळून जातो ना? हो, एक 10 मिनिटात गणेश मंदिर येऊन जाईल. मग आपण सगळे थोड्या वेळ तिथे थांबूया. कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करणं शुभदायक मानलं जातं. मग आपण आज नवीन वर्षाची सुरुवात गणपतीच्या मंदिरात नमस्कार करून करूयात काय? हो आई, हे तर खूपच चांगलं होईल. पप्पांना सुद्धा आजीची ही आयडिया खूप आवडली आणि गणेश मंदिर जवळ त्यांनी कार उभी केली. गणेश मंदिर फार भव्य होतं. काहीशा पायऱ्या चढून सगळेजण आत मंदिरात जातात, जिथे श्री गणेशाची खूप मोठी मूर्ती होती. पप्पांनी जवळच्याच दुकानातून फुले, दिवा आणि मोदक सगळं खरेदी केलं होतं आणि मग सगळ्यांनी मंदिराच्या पुजारीच्या मदतीने श्री गणेशाची पूजा केली आणि प्रसादामध्ये मोदक खाल्लं. मंदिराच्या बाहेर येताना गट्टू आणि चिंकीने पाहिलं की खूप गरीब लोक तिथे बसले होते. ते पाहून गट्टू आणि चिंकी सॅड होऊन जातात. बाबा, नवीन वर्ष साजरा करण्याचा हक्क सगळ्यांचाच असतो ना? मग ते श्रीमंत असो किंवा गरीब. हो बेटा, नवीन वर्षाची खुशी सगळ्यांना असते. मग आई, या लोकांचे चेहरे एवढे दुःखी का आहे? त्यांच्या आनंदासाठी आपण काहीच नाही करू शकत? का नाही गट्टू, आपण नक्की ह्यांना नवीन वर्षाचा आनंद देऊया. पप्पा आणि मम्मी एका हलवाईच्या दुकानातून खूप सारे फूड पाकिट तयार करून घेतले आणि मग दादीमा, गट्टू आणि चिंकीने ते सारे फूड पॅकेट्स त्या गरिबांमध्ये वाटून टाकले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून गट्टू आणि चिंकी खूप खुश होऊन जातात. मंदिरातून निघून पूर्ण फॅमिली परत कारमध्ये बसून जाते आणि पापा कॅम्प साईटकडे ड्राईव्ह करायला लागतात. 1 तास ड्राईव्ह करून सगळे कॅम्प साईडला पोहोचतात. तिथली तयारी बघून गट्टू आणि चिंकी यांना खूपच आनंद झाला. अरे वा, इतके सगळे तंबू आणि ते बघ, इतका सुंदर तलाव. त्याचं पाणी केवढं स्वच्छ आहे. कॅम्प ऑर्गनायझरने तिथे खूप छान व्यवस्था केली होती. तिथे आधीपासूनच खूप फॅमिली आल्या होत्या. काही जण टेंटच्या आत बसले होते, तर काही जण बाहेर बॅडमिंटन खेळत होते. काही मुलं झोपाळा खेळत होती, तर काही जण फुटबॉल. पप्पांनी ऑर्गनायझर सोबत बोलणी केली. त्यांना लेक जवळच टेंट नंबर 16 मिळाला होता. गट्टू आणि चिंकी कारमधलं सगळं सामान काढून टेंटमध्ये ठेवून टाकलं.
मग मम्माने पेपर प्लेटमध्ये घरून आणलेले सगळे स्नॅक्स सगळ्यांना खायला दिलं. मग पप्पांनी म्युझिक सिस्टीमवर जुने क्लासिकल सॉंग्स लावले. ती गाणी आईला आणि आजीला सुद्धा खूप आवडत होती. चिंकीने आपलं ड्रॉइंग बुक उघडलं आणि आसपासच्या सुंदर चित्रांचं रेखाटन करू लागली. तिची ड्रॉइंग आणि पेंटिंग स्किल्स खूपच सुंदर होती. गट्टूने बायनॅक्युलर्स काढला आणि तो लांबच्या गोष्टी पाहायला लागला. अरे चिंकी, बघ, तलावामध्ये काही लोक छोट्या छोट्या बोटी चालवतायत. कुठे? मला तर काही दिसतच नाहीये. ये, या दुर्बिणीतून बघ, सगळं दिसेल. गट्टूने चिंकीला सुद्धा बायनॅक्युलर दिलं आणि त्याने चिंकीने लेक मधील लोकांना बोटिंग करताना पाहिलं. हे तर खूप मजेशीर वाटतंय. आपणही बोट चालवू शकतो. अरे नाही नाही, हा तलाव खूप खोल आहे. कोणीही तलावाकडे जाणार नाही. हो आई, खोल तलावाकडे जाणं भीतीदायक असतं. डेंजर तर आहे, पण कॅम्पमध्ये बोट लोईंगसाठी खूप फॅसिलिटीज आहेत. सेफ्टी जॅकेट्स, ट्रेन इन्स्ट्रक्टर, लाईफ गार्ड, सगळं आहे. बरं, मग बोटिंग करणं गरजेचं नाही? बोटिंग जरुरी नाहीये, पण आपल्या आतल्या भीतीला हरवणं खूप जरुरी आहे. आपण जेवण करून बोटिंग करायला जाऊ. मला तर खूप भीती वाटते. मलाही. पप्पांच्या प्लॅनिंग नुसार सगळ्यांनी लंच करून थोडा वेळ आराम केला. मग बोटिंग सेशन कडे निघाले. आजी लंच नंतर 1-2 तास झोपणं पसंत करत होती. ती टेंट मध्ये आरामात झोपली. कॅम्पच्या इन्स्ट्रक्टरने त्यांना एक छोटीशी सुंदर बोट दाखवली आणि त्यांना रॉ करण्याच्या टेक्निक्सही सांगितल्या. प्रत्येक बोट सोबत एक ट्रेन लाईफ गार्ड राहायचा आणि प्रत्येकाने लाईट जॅकेट सुद्धा घातलं. त्यानंतर सगळे बोट मध्ये बसले आणि हळूहळू त्याला रॉ करत तलावाच्या आतमध्ये जाऊन पोहोचले. सुरुवातीला थोडा वेळ मम्मी, गट्टू आणि चिंकीला भीती वाटायला लागली आणि 15-20 मिनिटांनी त्यांची भीती दूर झाली आणि ते आता पप्पांबरोबर बोट रोईंग करू लागले आणि त्या सुंदर तलावाच्या मध्यभागी पोहोचले. किती भारी वाटतंय. हो, पहिल्यांदाच असा अनुभव घेतोय. बरं झालं मी सोबत आले, नाहीतर माझ्या मनात ही भीती कायम राहिली असती. यासाठीच मी तुम्हाला सगळ्यांना सोबत इथे घेऊन येणार होतो. बराच वेळ बोट रोईंगचा आनंद घेतल्यानंतर ते सगळे किनाऱ्यापाशी पोहोचले. जेव्हा बोट किनाऱ्यापासून 15-20 मिनिट दूर होती तेव्हा पप्पा बोटीतून खाली उडी मारली. अरे अरे, हे तुम्ही काय करताय? काही नाही, मुलांसाठी फक्त एक शेवटचा धडा बाकी आहे. गट्टू आणि चिंकी सरप्राईज होऊन बाबांकडे पाहू लागले, जे बोटीच्या खाली लेक मध्ये फ्लोट करत होते. या मुलांनो, हळूच तुम्ही सुद्धा पाण्यात उतरा. अहो, या दोघांनी तुमच्यासारखं कधी स्विमिंग नाही केलं. म्हणूनच त्यांना पाण्यात फ्लोट करण्याचा एक्सपिरियन्स देऊ इच्छितो मी. घाबरू नको, या लाईफ जॅकेटने आपण फ्लोट करूयात. कोणी बुडणार नाही. अहो, खूपच रिस्की आहे. बिना कोणता सेफ्टी गिअर किंवा ट्रेन लाईफ गार्ड विना पाण्यात उतरणं रिस्की आहे. इथे आपल्याकडे सेफ्टी जॅकेट्स आहेत. मी स्वतः स्विमिंग करतो आणि हे लाईफ गार्ड बोर्ड सुद्धा आपल्या सोबत आहे. कुठे कोणतीच रिस्क नाहीये बाबा, भरोसा ठेवा. गट्टू आणि चिंकी घाबरत घाबरत पाण्यात उतरतात. पप्पांचं बरोबर होतं. पाण्यात पूर्ण उतरल्यानंतरच त्यांनी जाणलं की सेफ्टी जॅकेटमुळे त्यांची बॉडी पाण्यात फ्लोट करू लागली. मग पप्पांनी त्यांना स्विमिंगचे 1-2 बेसिक टिप्स दिले. आता पाण्यात गट्टू आणि चिंकीला खूप मजा येऊ लागली. थोडा वेळ मस्ती करून सगळेजण बाहेर येतात आणि आपल्या टेंटकडे निघून जातात. टेंटमध्ये गट्टू आणि चिंकीने आजीला स्विमिंगची गोष्ट सांगितली. तीही सरप्राईज झाली. त्याचबरोबर गट्टू आणि चिंकीची हिंमत बघून त्यांना खूप प्राऊड फील झालं. संध्याकाळी कॅम्प साईटहून घरी वापस येत असताना पप्पा म्हणाले की पिकनिक हे कारण होतं. माझा खरा उद्देश तर नवीन वर्षी तुम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स द्यायचा होता, ज्याने तुमच्या भीतीला तुम्ही हरवू शकाल. नवीन वर्षाची हीच बेस्ट सुरुवात होऊ शकते. नव्या वर्षाची जोरदार सुरुवात. पुस्तकं वर्सेस खेळणी. मुलं फारच जिज्ञासू असतात. त्यांच्या मनात नेहमी क्युरिओसिटी असते. या रूम मध्ये काय आहे, त्या पेटीत काय आहे, माहिती घेतल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. गट्टू चिंकी पण तसेच होते. आजीची जुनी पेटी असो किंवा मग टाळं लावलेली घरातील एखादी जुनी रूम, बघताच त्यांची डिटेक्टिव्हगिरी सुरू. रविवारचा दिवस होता. गट्टू चिंकी कार्टून पाहत होते. नी तेवढ्यात अचानक लाईट गेली. शिट यार, लाईट गेली. आता काय करायचं? बाहेर जाऊया.
बाहेर वातावरण बरं नाहीये. न ऊन आहे ना थंड आहे. अवकाळी पावसाचे ढग इकडे तिकडे फिरत आहेत. कोणता ऋतू सुरू आहे काही कळतच नाहीये. जे काही आहे फार वाईट वातावरण आहे. मम्मीने बाहेर जायला नाही सांगितलंय. हो, बाहेर सोसाट्याचा थंड वारा सुटलाय. कधी ऊन पडतंय तर कधी हलका हलका पाऊस पडतोय. अशा वातावरणात आपण आजारी पडायला नको म्हणून आईने नको म्हटलं असेल. हो ना, पण आता घरात बसल्या बसल्या आपण काय करायचं? चल मम्मी पप्पांच्या खोलीत जाऊया. तिथे आपल्याला टाइमपास करायला खूप काही मिळेल. मम्मी आपल्यापासून लपवून तिच्या कपाटात बरंच काही ठेवते माहितीये का? मग तर नक्कीच जायला पाहिजे. मग काय, गट्टू चिंकी धावत पळत मम्मी पप्पाच्या रूम मध्ये पोहोचले. तिकडे गेल्यावर त्यांची डिटेक्टिव्हगिरी सुरू झाली. कपाट उघडून बघू लागले, ड्रॉवर उघडून बघू लागले, पण तरीही त्यांच्या हाती काही खास नाही लागलं. तेवढ्यात गट्टूची नजर एका जुन्या कपाटावर गेली. हे बाबांचं कपाट होतं. काही दिवसांपूर्वीच गावातून आणलं होतं. कपाटाचे 2 वेगवेगळे दरवाजे होते आणि दोन्ही दरवाजे बाहेरून लॉक होते. मी मम्मीकडे बऱ्याचदा या कपाटाची चावी मागितली, पण ती म्हणाली की यात पप्पांचं काही महत्वाचं सामान आहे. पप्पांच्या परमिशन शिवाय नाही उघडू शकत. गट्टूने नीट लक्षपूर्वक ते कपाट पाहिलं. खूप जुनं आणि वेगळंच कपाट आहे. 2 वेगवेगळे दरवाजे आणि दोन्ही बाहेरून लॉक. म्हणजे आतमध्ये नक्कीच 2 वेगवेगळे कंपार्टमेंट्स असतील. आज पप्पा पण घरी आहेत. चल आज पाहूनच घेऊया की या कपाटामध्ये असं काय आहे. गट्टू चिंकी धावत पळत पप्पांकडे पोहोचले आणि त्यांनी पप्पांकडनं कपाटाची चावी मागितली. पप्पा द्या ना, आम्हाला बघायचंय की काय आहे त्या कपाटामध्ये. मुलांची ती एक्साइटमेंट पाहताच पप्पा मस्तीच्या मूड मध्ये आले. चावी नक्कीच मिळेल, पण एक अट आहे. ती कोणती? चला कपाटासमोर. पप्पा दोघांनाही कपाटाच्या समोर घेऊन आले. तुम्ही बघितलं, कपाटाला 2 वेगवेगळे दरवाजे आहेत आणि दोन्ही बाहेरून लॉक्ड आहेत. म्हणजे आतमध्ये 2 कंपार्टमेंट्स आहेत आणि दोन्हीमध्ये माझ्या लहानपणीचा खूप मौल्यवान खजिना आहे. खजिना? वाव. हो, तो सगळा खजिना मी तुम्हा दोघांना देऊन टाकेन. पण आधी तुम्हा दोघांनाही दोन्ही कंपार्टमेंट मधून कोणत्याही एका कंपार्टमेंटला निवडायचं आहे. जो ज्या कंपार्टमेंटला निवडेल त्यातील सगळा खजिना त्याचा. पण आत काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय आम्ही कसं चूज करू? हीच तर माझी पहिली आणि सर्वात शेवटची अट आहे. बिचाऱ्या गट्टू चिंकीचा नाईलाज होता. त्यांना पप्पांची गोष्ट मान्य करावी लागली. मी या दरवाजाच्या समोर उभा राहतो. लेफ्ट साइड माझ्यासाठी लकी आहे. मी त्याच्या समोर उभा राहतो. आता उडला राईट साइडचा दरवाजा, हा माझा. नक्की विचार करा. आता तुम्ही काही बोलू नका, फक्त उघडा. मग पप्पांनी गट्टूवाला दरवाजा उघडला तर आतमध्ये पुस्तकं आणि पुस्तकं भरलेली होती. पुस्तकं पाहताच बिचारा गट्टू नाराज झाला. ओ गॉड, मला पुस्तकं नकोय. प्लीज प्लीज प्लीज. पप्पांनी चिंकीवाला दरवाजा उघडला तर आतमध्ये खूप सारी खेळणी होती. ही पुस्तकं आणि ही खेळणी माझ्या लहानपणीचा खूप मौल्यवान खजिना आहे, ज्याने माझं बालपण खूप समृद्ध केलं. आजपासून हा खजिना तुमचा. सांभाळा, मी तर चाललो. असं म्हणताच पप्पा निघून गेले. मला जुन्या काळातली सगळी क्लासिक टॉयज मिळाली आणि तुला ही फाटकी पुस्तकं. गट्टू पुस्तकं मिळाल्यामुळे आणि चिंकीला भरपूर खेळणी मिळाल्यामुळे आतमधून खूप दुःखी होता. पण त्याने त्याचं दुःख चिंकीला दाखवलं नाही. तू काही दिवसातच त्या खेळण्यांना कंटाळशील, पण मी पुस्तकं वाचून कधीच बोर नाही होणार. स्टोरी बुक्स आहेत सगळी. उडता घोडा, परी कथा, जादूचं जंगल. बापरे बाप, मॅजिकचा खजिना आहे हे तर. वाच तू. माझ्याकडे पण खूप खेळणी आहेत. चावीवाला अस्वल आहे, डमरू आहे, लाकडाचा ट्रॅक्टर आहे. या सगळ्याशी मी एकटीच खेळणार. मी पण तुला एकही गोष्ट वाचू नाही देणार. अशा प्रकारे खेळणी आणि पुस्तकांमध्ये युद्ध सुरू झालं. गट्टू त्याच्या रूम मध्ये जाऊन परीकथा वाचू लागला आणि चिंकी गॅलरीमध्ये जाऊन तिच्या खेळण्यांशी खेळू लागली. अर्धा तास दोघेही त्यांच्या त्यांच्या दुनियेमध्ये व्यस्त होते. पण अर्ध्या तासानंतरच चिंकी खेळण्याशी खेळून बोर झाली, कारण की तिला एकट्याने खेळण्याची सवयच नव्हती. इथे गट्टू परीची स्टोरी एन्जॉय करत होता.
त्याला खूप मजा देखील येत होती. मग नंतर गट्टू विचार करू लागला. किती मस्त परीची गोष्ट आहे ही. चिंकीने ऐकली असती तर तिला पण खूप मजा आली असती. तेवढ्यात चिंकी तिची सर्व खेळणी घेऊन त्याच्या समोर आली. एकटी खेळून खेळून बोर होते मी. तू पण माझ्या बरोबर खेळ ना. आणि मलाही एकट्याला स्टोरी वाचण्यामध्ये मजाच येत नाहीये. चल मी तुला ही परीची खूप इंटरेस्टिंग गोष्ट ऐकवतो. अरे वा, मला तर परीकथा खूप आवडतात. एक काम करूया, आधी या स्टोरीज वाचूया, मग या खेळांची खेळूया. मग दोघांनी ही गोष्ट एन्जॉय केली आणि मग त्यानंतर दोघी पप्पांची वेगवेगळी खेळणी खेळू लागले. दोघांना एकत्र बघून पप्पाही खुश झाले. मुलांनो, मी फक्त मस्ती केली होती तुम्हा दोघांसोबत. मला फक्त बघायचं होतं की पुस्तकं मिळाल्यावर कोण काय काय करतं आणि खेळणी मिळाल्यावर कोणाची काय रिएक्शन येते. पण मला आनंद वाटतोय की तुम्हाला खेळण्यासोबतच पुस्तकं वाचणंही आवडतं. पप्पा, पुस्तकं जास्त महत्वाची आहेत की खेळणी? बाळा, मुलांसाठी दोन्ही सर्व इम्पॉर्टंट आहेत. कारण की खेळण्यांमुळे मनोरंजन होतं आणि पुस्तकांमुळे मनोरंजनासोबत नॉलेजही मिळतं. पुस्तकं आपल्याला नवनवीन दुनियेचं दर्शन करवतात, ज्यामुळे आपल्याला चांगले चांगले एक्सपिरियन्स मिळतात. म्हणूनच खेळण्यासोबत पुस्तकही वाचा आणि पुढे वा. हे ऐकताच गट्टू चिंकी खुश झाले आणि त्यांनी त्यांच्या पप्पांना मिठी मारली. नीतू दीदी, घरामध्ये पाहुणे आले की लहान मुलं सर्वात जास्त आनंदी होतात. पटकन त्यांच्यासोबत मैत्री करतात. गट्टू चिंकीच्या घरात सुद्धा एक पाहुणा येणार होता. एके संध्याकाळी गट्टू चिंकी रिमोट साठी भांडत होते. चिंकी, रिमोट मला दे. मला कार्टून बघायचंय. नाही, मला डिस्कव्हरी बघायचंय. रिमोट देतेस की नाही? मुळीच नाही देणार. आणि मग रिमोटची ओढाताण सुरू झाली. गट्टू चिंकी भांडत होते तेव्हा बाहेरून बाबा आले. बाबा, हा रिमोट घेतोय माझ्याकडून. अरे अरे, असे भांडू नका. बघा तरी मी कोणाला घेऊन आलोय. नीतू, आत ये बाळा. गट्टू चिंकी रिमोटला विसरून दरवाजाच्या दिशेने पाहू लागले. बाबांच्या मागून एक मुलगी आतमध्ये आली. गट्टू चिंकी त्या नव्या पाहुणेकडे पाहतच राहिले. गट्टू चिंकी, ओळखलत का? हाय गट्टू चिंकी. हाय. हॅलो. जरा सांगा तरी कोण आहे ही? दोघांनी खूप विचार केला तरीही ते ओळखू नाही शकले. बाबा बोलणारच होते की तेवढ्यात आई म्हणाली, नीतू, चल, मी तुला तुझी खोली दाखवते. फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे. आई नीतू दीदीला आतमध्ये घेऊन गेली. बिचाऱ्या गट्टू चिंकीची तिच्याशी ओळखही नाही होऊ शकली. आई नेहमी असंच करते, आपल्याला नीट बोलून पण नाही देत. बाबा सांगा ना, कोण आहे ती? अरे, तुमची ममता आजी आहे ना, तिची लहान मुलगी आहे ही. म्हणजे तुमची कझिन आहे. ती लहानपणापासूनच नागपूरला तिच्या काकांकडे राहायची. म्हणूनच तुम्ही तिला पाहिलेलं नाही. उद्या तिची सीईटीची एक्झाम आहे, म्हणूनच तर राहिली आपल्या शहरात. असं बोलून बाबा निघून गेले आणि गट्टू चिंकी एकमेकांकडे पाहू लागले. चल नीतू दीदीला भेटून येऊया आपण. हो हो, चल. गट्टू चिंकी गेस्ट रूमच्या दिशेने धावू लागले की तेवढ्यात त्यांच्या समोर मम्मी येऊन थांबली. काय आहे? काहीच तर नाही. कुठे चाललात? गट्टू चिंकीनं आईला काय म्हणायचे ते कळलं आणि त्यांनी गोष्टच बदलली. आम्ही पाणी प्यायला चाललो होतो किचन मध्ये. मला माहितीये तुम्ही नीतूच्या खोलीत चाललात, पण खबरदार आज तिला त्रास दिलात तर. उद्या तिची एक्झाम आहे, तिला अभ्यास करायचाय. चला जा. आईने त्यांना तिथून पळवून लावलं. आता काय करायचं? ती तर अभ्यास करते. अगं, प्रॉब्लेम तो नाहीये. प्रॉब्लेम आहे आई. आयडिया. आपण आपली पुस्तकं घेऊन तिच्या खोलीत जाऊया. आई आली तर तिला वाटेल आपण अभ्यास करतोय. मग ती आपल्याला काहीच नाही बोलू शकणार. चल ना. दोघेही त्यांच्या रूम मध्ये गेले आणि जे पुस्तक मिळालं ते गुपचूप उचलून नीतूच्या रूम मध्ये येऊन बसले. नीतू दीदी चष्मा लावून एक्झामची तयारी करत होती. तिने गट्टू चिंकीकडे ढुंकूनही पाहिलं नाही. बिचारे गट्टू चिंकी काय करतील? त्यांना कळतच नव्हतं की दीदी सोबत बोलायचं तरी कसं. ही दीदी तर खूपच खडूस आहे, बघतच नाहीये मुळी. हळू बोल ना, तिला ऐकू जाईल. तेवढ्यात आई आली आणि गट्टू चिंकी अडचणीत सापडले. तुम्ही दोघं इथे काय करताय? गट्टूने त्याचं पुस्तक दाखवलं. आम्ही तर अभ्यास करतोय. हे बघ ना, पुस्तक आहे. आईने गट्टूचं पुस्तक पाहिलं. बाळांनो, नाटकाची प्रॉपर्टी तरी नीट आणायची.
ही मागच्या वर्षीची पुस्तकं आहेत. हे ऐकताच नीतू दीदी जोर जोरात हसू लागली. तिला हसताना पाहिल्यावर बिचारे गट्टू चिंकी अजूनच नाराज झाले. सॉरी मला हसणं कंट्रोलच नाही झालं. मी कधीपासून नोटीस करते बिचारी माझ्याशी बोलायचा किती प्रयत्न करतायत आणि मी पण मुद्दामून त्यांच्याकडे लक्षच देत नव्हते. असं म्हणताच नीतू दीदी पुन्हा हसू लागली. गट्टू चिंकी या माझ्याकडे या. गट्टू चिंकी तिच्या जवळ गेले. दीदीने दोघांना मिठी मारली आणि एक गोड पापा घेतला. तुम्ही दोघं खूप स्वीट आहात. तिने तिच्या पर्स मधनं 2 मोठमोठी चॉकलेट्स काढली आणि दोघांनाही दिली. चॉकलेट मिळताच गट्टू चिंकीचा मूड मस्त झाला. फ्रेंड्स? हो फ्रेंड्स. दीदीने दोघांशी हात मिळवणी केली आणि त्यांची मैत्री झाली. डिनर करताना तर दीदीने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. नागपूरवरनं तिने सर्वांसाठी संत्र्याची बर्फी आणली होती. सगळ्यांनी बर्फी खाल्ली. वा नीतू, मजा आली बाबा. चल नीतू आता पटकन झोप, उद्या सकाळी जायचंय ना. हे ऐकताच गट्टू चिंकी नाराज झाले. काय उद्या तू जाणार आहेस? मामा बघितलंस का दोघांचे चेहरे कसे पडलेत ते. अरे मी सांगितलं होतं ना तुम्हा दोघांना, उद्या हिची एक्झाम आहे. एक्झाम नंतर ही पुन्हा येईल ना, आणि आपण हिला कुठेही जाऊ देणार नाही. हिने सांगितलं तरीही नाही. बास पुरे झाला गोंधळ. आता नीतूला झोपू द्या. एकतर प्रवास करून आलीये आणि उद्या तिची एक्झाम आहे. दीदी आमच्या रूम मध्ये झोपेल. तुमच्या खोलीत झोपली तर रात्रभर झोपू नाही शकणार. नीतू तू जा तुझ्या खोलीत झोप. नीतू दीदी निघून गेली आणि गट्टू चिंकी खूप रागाने मम्मीकडे बघू लागले. रात्रीचे 9:30 वाजले होते. रूम मध्ये गट्टू चिंकी नीतू दीदी बद्दलच गप्पा मारत होते. दीदी खडूस नाहीये, चांगली आहे. किती बरं झालं असतं ना जर ती आपल्या रूम मध्ये आपल्या बरोबर झोपली असती. हो ना, पण ही आई पण ना. तेव्हा अचानकपणे गट्टूला आठवलं, अगं आपण दीदीला गुड नाईट बोललोच नाही. चल तिला बोलून येऊया. गट्टू चिंकी बाहेर पळाले तर दीदी त्यांच्या रूमच्या दिशेनेच येत होती. कुठे चाललात तुम्ही? तुझ्याकडेच येत होतो, पण तू कुठे चाललीयस ग? कुणाला सांगणार तर नाही ना? अजिबात नाही. मामीला पण नाही? अरे बाबा मुळीच नाही. नक्की? हो नक्की. त्याचं काय आहे ना, मला तुमच्या बरोबर तुमच्या खोलीत झोपायचंय. ये पण तुझा अभ्यास, तुझी एक्झाम. अरे डोंट वरी, माझी सगळी तयारी झाली. रिव्हिजन पण झाली. आता फक्त तुमच्याशी गप्पा मारायच्या. मग जाऊया. चला. मग काय, गट्टू चिंकी दीदीला घेऊन त्यांच्या रूमच्या दिशेने निघाले. ट्युशन टीचर. मुलांनो, तुमचे आवडते गट्टू आणि चिंकी तुमच्यासारखेच हळूहळू मोठे होत होते. शाळेत तुम्ही जसे मस्ती करता तसेच मस्ती करत होते आणि तुमच्यासारखेच मन लावून अभ्यास करत होते. असे करत करत गट्टू चिंकी या वर्गातून त्या वर्गात, त्या वर्गातून पुढच्या वर्गात असे करत एक वर्ग पुढे जात होते आणि क्लास सोबतच त्यांची पुस्तकं पण वाढत होती. मग तर बिचाऱ्या गट्टू चिंकीवर अभ्यासाचा ताण तर वाढणारच होता. आता एवढी सारी पुस्तके आणि एकच वर्ग शिक्षक म्हणजे मुलांसोबतच ताण तर शिक्षकांवर पण होता. वर्ग शिक्षक त्यांना पूर्ण इमानदारीने शिकवायला बघत होते, तरी पण कोणता ना कोणता धडा असा येत होता की वर्ग शिक्षकांनी शिकवला तरी गट्टू आणि चिंकीला समजत नव्हता. म्हणजे शाळेतून घरी आल्यावर पप्पांवर ताण. पप्पा, हा धडा जरा समजवा ना. 5 वेळा वाचलं पण समजतच नाहीये. बघू बरं. अरे तर सोपं आहे. शाळेत शिकवलं नाही का? शिकवलं होतं, पण तुम्ही शिकवा ना परत एकदा. पप्पा, पहिले मला या शब्दाचा अर्थ सांगा. बघू तर. अरे शिक्षकांनी सांगितलं नाही का? सांगितलेलं, पण त्यांनी सांगितलेलं विसरून गेले. पप्पा, पहिले मला सांगा. नाही, पहिले मला. बिचारे पप्पा दोघांची पुस्तकं घेऊन कन्फ्युज होऊन विचार करत होते की पहिलं कोणाला सांगितलं पाहिजे, की तेव्हाच किचन मधून मम्मीचा आवाज आला. अहो ऐका, कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यावर कुकर बंद करा. मी आंघोळीला चाललीये. आता बिचारे पप्पा काय करतील? अरे बाप रे, मला वाटतं आता तुम्हा दोघांनाही ट्युशन मध्ये पाठवायची खरी गरज आहे. ट्युशन? हो ट्युशन. ट्युशन म्हणजे आपली दुसरी शाळाच असते. तिथे पण आपल्याला शिकवलं जातं, आपली शंका दूर केली जाते
आणि आपल्याला सगळ्या विषयात पारंगत केलं जातं. अरे बापरे, अजून एक शाळा. हो, पण ट्युशन शाळेपेक्षा खूपच वेगळं असतं. तिथे आपण खेळू पण नाही शकत आणि मस्ती पण नाही करू शकत. तिथे फक्त अभ्यास आणि अभ्यासच होतो. तिथले शिक्षक खूपच कडक असतात, खूप ताण देतात. मी जातो ना दररोज ट्युशन मध्ये, मला माहितीये. गट्टू चिंकी कधी ट्युशन मध्ये गेले नव्हते आणि ना कधी ट्युशनचं त्यांनी नाव ऐकलं होतं. हरीने ज्या पद्धतीने ट्युशन आणि ट्युशन टीचर बद्दल त्याला सांगितलं होतं ते ऐकून गट्टू चिंकीची झोपच उडाली. संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर ते पप्पांना म्हणाले, पप्पा, आम्ही ट्युशन मध्ये नाही जाणार. पण का बरं? पप्पा, सांगितलं ना, आम्ही ट्युशन मध्ये नाही जाणार. आम्हाला शिकवायला आमची शाळा आणि तुम्हीच बेस्ट आहात. बेटा, हट्ट करू नका. शाळा बेस्टच आहे, पण आता सिलेबस मध्ये इतके आणि असे विषय असतात की बिचारी शाळा काय करणार. आणि राहिली माझी गोष्ट तर मी ऑफिस मधून थकून येतो. ऑफिसचे काही कॉल्स आणि मम्मीची पण मदत करायची असते, बाहेरची काही कामं पण असतात. अशामध्ये मी तुम्हाला जास्त वेळ नाही देऊ शकणार. तुम्हा दोघांना आता ट्युशन मध्ये जावंच लागेल मुलांनो. बिचारे गट्टू चिंकी अजून काय बोलणार, त्यांना पप्पांचं म्हणणं ऐकावंच लागलं. रविवारी पप्पा गट्टू चिंकीला सोसायटी जवळच्या ट्युशन मध्ये घेऊन गेले ऍडमिशनसाठी. तिथे ऑफिस मध्ये एक शिक्षक बसले होते. मोठे मोठे डोळे, मोठ्या मोठ्या मिशा आणि त्यांच्या डोक्यावर केस अजिबात नव्हते आणि ते खूप भयानक दिसत होते. गट्टू चिंकी त्यांना पाहूनच घाबरले. नाव सांगा. हा आहे गट्टू आणि ही आहे चिंकी. तुम्ही मध्ये बोलू नका, मुलांना सांगू द्या. हे ऐकून तर गट्टू चिंकी सोबतच पप्पा पण घाबरले. सोमवारी संध्याकाळी गट्टू चिंकी शाळेतून घरी आले आणि आता त्यांना ट्युशन मध्ये जायचं होतं. त्यांचं अजिबात मन नव्हतं, पण बिचारे करणार काय. त्यांचं ऍडमिशन जे झालं होतं. दोघं बिचारे ट्युशन मध्ये येऊन बसले आणि त्या खडूस ट्युशन टीचरची वाट पाहू लागले. त्यांच्या सोबत असलेल्या बाकी मुलांची बॅच पण नवीन होती आणि खूप घाबरलेली होती. तेव्हाच क्लासमध्ये खूप जवान जीन्स आणि टी शर्ट घातलेला खूपच सुंदर आणि चांगला जवान मुलगा आतमध्ये आला. त्याला बघून गट्टू म्हणाला, दादा, तुम्ही आतमध्ये का आले? आमचे खडूस शिक्षक आले तर तुम्हाला मारतील. जा तुम्ही इथून. काय? तुम्ही मोठे मोठे डोळेवाले आणि मोठ्या मोठ्या मिशांवाल्या शिक्षकांबद्दल बोलताय काय? हो, खूप भयानक आहेत ते. जा तुम्ही. डोंट वरी, ते या क्लासमध्ये कधीच नाही येणार, कारण या क्लासचे शिक्षक ते नाही, मी आहे. हे ऐकून गट्टू मोठ्याने ओरडला. क्लास स्टँड अप. 1 2. जय हिंद. गुड इव्हनिंग सर. आपल्या या ट्युशन टीचरच्या डॅशिंग एंट्री आणि बोलण्याच्या पद्धतीवर सगळी मुले अगदी इम्प्रेस झाली होती. सिट डाऊन. माझं नाव श्रीकांत आहे आणि मी तुमचा शिक्षक आहे. माझी शिकवायची पद्धत थोडी वेगळी आहे. मी मुलांना ताण नाही, प्रेम देतो. त्या बदल्यात तुम्ही पण या तुमच्या शिक्षकाला खूप प्रेम द्या. आपण छान शिकू आणि मस्त मजा करू. काय म्हणता तुम्ही? येस सर. तर चला, माझा परिचय तर झाला. आता तुम्ही सगळे एक एक करून मला स्वतःबद्दल सांगा. त्यानंतर मी तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगेन. त्यानंतर आपण थोडीशी मस्ती करू आणि त्यानंतर खूप सारा अभ्यास करू. काय म्हणता तुम्ही? येस सर. मग काय, गट्टू चिंकी आणि बाकी सगळ्यांनी श्रीकांत सरांना आपला आपला परिचय दिला. मग श्रीकांत सरांनी मुलांना उंदीर मांजराची छानशी गोष्ट सांगितली आणि मग सगळ्यांनी पुस्तकं उघडली. त्यांची शिकवायची आणि शंका निरसन करण्याची पद्धत इतकी वेगळी आणि इतकी सोपी होती की मुलाला शिकता शिकता कळालंच नाही की कधी 8 वाजले. चला मुलांनो, आज आपली ट्युशन ट्रेन याच स्टेशनवर थांबेल. स्टेशन विसरू नका, टेन्शन घेऊ नका आणि श्रीकांतला बाय बाय केल्याशिवाय घरी जाऊ नका. बाय बाय सर. या प्रकारे पहिल्याच दिवशी ट्युशन टीचर सोबत मुलांची मैत्री झाली. गट्टू चिंकी आणि सगळी मुले रोज न घाबरता ट्युशनला येऊ लागली आणि श्रीकांत सरांसोबत अभ्यासाचा आनंद घेऊ लागली. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.